गणेशाय नमः। ॐ त्र्यम्बकं यजामहिं सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मीव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। हर हर महादेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वशार्थे हरे देवी नारायणी नमस्तुते। सर्वबाधा विनिर्मुक्त धनधान्य सुतान्विताः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयाः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु चैतन्यते विधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः। जगदंबा माता की जय। आदिमा आदिशक्ती मा भगवती मा ब्रह्मानी मा रुद्रानी या जगदंबेच्या दरबारी आलेल्या समस्त देव भक्तांच्या हृदयस्थानी वास करणाऱ्या आत्मतत्वास प्रथम साष्टांग प्रणिपात। श्री सद्गुरुरायांच्या चरणी कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन। आदिमा आदिशक्ती मा बुद्धी स्वरूपा मा वाणी स्वरूपा मा सरस्वती मा गायत्री मा सावित्री या त्रिगुणातीत भगवतीच्या चरणी पुनश्च कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन। श्रीमद्देव भागवत महापुराण या देव भागवत महापुराणाच्या आजची आपली 6व्या दिवसाची सेवा आहे। ती मा भगवतीला आपण समर्पित करत आहोत। मा कात्यायनी या कात्यायनीचा आजचा पर्व आहे आणि आपली कथा सुद्धा तिला कात्यायनी, कालिका, कौशिकी, दुर्गा ही अवतार ती आज धारण करणार आहे। आदिमा आदिशक्ती मा जगदंबा मा भुवनेश्वरी मा काली मा कौशिकी मा कात्यायनी या जगदंबेच्या विविध अवतारांचा विग्रह या ज्ञानयज्ञातून आज आपण जाणणार आहोत। कालच्या सत्रामध्ये आपण शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी जी आपली शक्ती देवादिकांना प्रमाणित करण्यासाठी वेगवेगळे आघात केले आणि हे देवता आपल्या सानिध्यात आले पाहिजे, स्वर्गाच्या देवता सुद्धा आमच्या आधिपत्याखाली त्यांनी राहावं या संकल्पनेतून शुंभ आणि निशुंभ यांनी आपले दैत्य हे देवांवरती चालून जावे म्हणून त्यांना मार्गक्रमण केलं आणि त्यांनी देवादिकांवर गेले, वार केला। स्वर्गलोकातून निशुंभाचा पराभव झाल्यामुळे शुंभाला राग आला म्हणून शुंभाने आपली सेना शुंभ आणि निशुंभासहित सगळ्या देवतांवरती ते चालून गेले। देवतांनी विनवणी केली मा भगवतीची। मा भगवती प्रकट झाली आणि या जगदंबेने या देवादिकांना आशीर्वाद दिला की मी या शुंभ आणि निशुंभाचा वध करणार आहे। तेव्हा चंडा आणि मुंडाने ते पाहिलं की हिमालयाच्या या वन प्रदेशामध्ये अत्यंत सुंदर लावण्यवती महामाया ही देवतांना सहाय्य करण्यासाठी उभी आहे। देवतांना ती काही वचन देते आहे, त्यांच्याशी संवाद करते आहे आणि या चंडमुंडाने त्या शुंभनिशुंभाला सांगावं। तेव्हा शुंभनिशुंभाची सुद्धा मती ही भ्रष्ट झाली आणि त्यांनी सांगितलं की घेऊन या तिला। जेव्हा निरोप द्यायला चंडमुंड गेला, चंडमुंडाचा आणि देवीचा संवाद झाला
परंतु देवीला जेव्हा चंडा आणि मुंडाने उग्र स्वरूपामध्ये वार्तालाप केला तेव्हा देवीचा क्रोध आपण काल पाहिला की तिला क्रोध अनावर झाला, म्हणून त्याने त्या भगवतीने त्या चंडाचा आणि मुंडाचं धडा वेगळा शिर केलं आणि त्याचा संबड बनवून ती नाचू लागली. तिचं उग्र रूप तिने धारण केलं. कारण जेव्हा जेव्हा आपण अशा दैत्यांचा नाश करू तेव्हा तेव्हा त्या भगवतीमध्ये ते तेज, जगाला धारण करणारी जी अगाध शक्ती आहे तीच शक्ती पुन्हा पुन्हा प्रज्वलित होते आणि ती या अन्यायावर मात करण्यासाठी शिव आणि शक्ती एकत्र येऊन त्या अन्यायाचं निर्धारण करतात. याच चरित्रामध्ये काल आपण चंडमुंडाचा वध पाहिला. चंडमुंडानंतर धूम्रलोचन आहे. आणि धूम्रलोचन कशाला म्हणावं की ज्याच्या डोळ्यामध्ये धुंदी आहे, भ्रम हे भरपूर भरलेले आहे बुद्धीमध्ये आणि ते डोळ्यातून परावृत्त होतात, त्यांना धूम्रलोचन म्हणावं. अशी धूम्रलोचन या दुनियेवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पृथ्वीवर कमी नाही. पृथ्वीवर सोडा आपल्या महाराष्ट्रातच कमी नाही तर बाकीचं इतर सोडून द्या. कारण प्रत्येक जण आपल्या धुंदीमध्ये जगतो आहे. जी जी स्वप्न पाहतो ते धूम्रलोचनाप्रमाणेच आहे. केव्हा त्याचा धूर होईल आणि निघून जाईल, पत्ता लागणार नाही. त्याकरता या धूम्रलोचनाने सुद्धा विचार केला. शुंभा आणि निशुंभाने सांगितलं की तू जाऊन निरोप देऊ नये, सांग तिला की तू जर एवढी सौंदर्य तुझ्यामध्ये असेल तर तू आमच्या राज्याची राणी म्हणून शोभशील. आणि आमचा राजा शुंभ हा महाबलाढ्य आहे आणि या शुंभाची पटराणी जर झाली तर तुला मान भेटेल, सन्मान भेटेल. इकडे वनात का राहते? धूम्रलोचन मा जगदंबेशी संवाद करतो आहे. तेव्हा ती जगदंबा त्या धूम्रलोचनाला म्हणते, अंबिकायाम परम रूपम विराज मनोहरम सर्वभूषण संयुक्तम लावण्य गुण संयुक्तम. माझं लावण्य, माझं सौंदर्य तुझ्या राजाला भाडलेलं आहे, परंतु त्याने मला पाहिलं का नाही. त्याला सांगावं की तू रणामध्ये ये, माझ्याशी संवाद कर आणि माझ्या संवादातून मी त्याच्याशी जो संवाद साधेल त्यातून जर मला माझ्या मनाला प्रसन्नता आली तर मग मी ठरवेल की तुमच्या पाताळात जायचं की नाही. तेव्हा धूम्रलोचन म्हटला की तू एवढी गर्विष्ठ आहे, माझ्यासारखा बलशाली कोणी नाही. तेव्हा तीच आदिशक्ती त्या लोचनाला म्हणते की मी तेच म्हणते की शुंभा आणि निशुंभापेक्षा तू महान बलशाली आहे. आणि त्यांचा फक्त निरोप घेऊन आला. मला असं वाटलं की तू मला जिंकायला आलास की काय. तेव्हा धूम्रलोचनाच्या मनामध्ये विकार निर्माण केले की मी शुंभा आणि निशुंभापेक्षाही महान बलशाली आहे. त्याच्या मतीमध्ये त्या भगवतीने शांभवी शक्ती ही अविरत अशा प्रवाहामध्ये निर्माण केली आणि त्यातून त्याच्या बुद्धीला दोष लागतील, त्याची बुद्धी क्लेशमय होईल आणि तो आपल्याशी युद्ध करेल. या भूमिकेतून ती भगवती त्याच्याशी संवाद साधते आहे. तो अंबिका तदा देव्यानि उचहा समिस्तः तिष्ठन्ति निर्भया युवम हनिष्यामि पुनः. हे धूम्रलोचना, तू विशिष्ट स्वरूपातून बलशाली जरी असला आणि तर तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी तयार असशील आणि मला जर तू जिंकलं तरी शक्ती तुझ्या अधीन राहील. ती भगवती सांगते आहे त्या धूम्रलोचनाला. धूम्रलोचन म्हणाला की मी तुझ्याशी फक्त वार्तालाप करायला आला, तू मला युद्धासाठी प्रेरणा देतेस, मग मी काही कमी बलशाली आहे का? म्हणून धूम्रलोचन तिच्याशी वाद घालू लागला, देवीला शिवीगाळ करू लागला आणि त्या देवीला राग आला आणि या देवीने या धूम्रलोचनाकडे फक्त पाहिलं तर धूम्रलोचनाची जी नयन आहेत ती जणू काही आगीने तप्त झालेली आहेत आणि या आगीने तप्त झालेला हा धूम्रलोचन त्या देवीवरती अजून चालून जाण्यासाठी तो तयार झाला आणि तो म्हणतो त्या देवीला, तौम गतवा गत सवास्न्या दैत्यानामधिपै गृहे उच्चर तुमर्धुहा वाणी प्रणभ्यम शिरसा नृपहम. की तुझी वाणी ही नम्रतेची पाहिजे होती, कारण माझा राजा किती बलशाली आहे.
तू त्याच्या चरणारविंद नमन केलं पाहिजे होतं, परंतु तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी म्हणतेस की युद्ध झालं पाहिजे, तर घे, तुझ्याशी युद्ध करायला आम्ही तयार आहे. आणि तो धूम्रलोचन चालून गेला देवीवरती. त्या देवीवर आपली बाण चालवू लागला. देवीने आपल्या हाती खडक घेतलं आणि त्याच्या फक्त छातीवर मारून फेकलं. तेव्हा गाणमच तादृशम राजन करवतु जनकनहा मुगाधिष्ठा तत्पर्शे मधुर स्वर मोहिता धूम्रलोचनस्य गत प्राणामहा. आणि त्या एकाच प्रहारामध्ये जो म्हणत होता की मी शक्तिमान आहे, महाबलवान आहे, या देवीने त्या धूम्रलोचनाचं निर्दालन करून टाकलं, त्याला मारून टाकलं. शुंभ आणि निशुंभापेक्षा बलशाली एवढं बल माझ्यामध्ये आहे, हे सामर्थ्य ज्याच्यामध्ये निर्माण झालं, त्याचा मा भगवतीने वध केला. आणि कालांतरानं ही देवी स्वतःचं विग्रह तिच्या शरीरातून तिचं रूप ती आता निर्माण करू लागली. आणि तिला भयंकर रागामध्ये तिने स्वतःचं रूप कौशिकी या रूपामध्ये स्वतःला परावृत्त केलं. पार्वत्यास तू शरीरद्वय निसृताच्या अंबिका हे दहा कौशिकी ती समजते तू ततो लोकेशी पठ्ठते. आणि मग सगळे देव त्या देवीला कौशिकी म्हणून नामकरण करू लागले. तिचं शरीराचा रंग थोडा काळा आहे. भगवती अप्रतिम सुंदर आहे आणि तिने उग्र रूप धारण केलं, म्हणून त्या पार्वतीला कौशिकी नावाने देवता तिचे गुणगान करू लागले. बोला कौशिकी माता की जय. आज याच कौशिकीनं जेव्हा स्वतःचं रूप प्रगट केलं, देवादिकांना आनंद झाला. आणि हे पार्वतीच्या शरीरातून उत्पन्न झालेली देवी, तेव्हा या कौशिकीने आपला जो विग्रह आहे, जे पार्वतीच्या रूपातून प्रगट झाली ती कौशिकी, सिंहावर आरूढ झाली. आणि सिंहावर आरूढ झाल्यानंतर ती अंबिका, ती जगदंबिका, महामाया, महाकाली या देवीच्या समोर जाऊन स्वतः त्या भगवतीने स्वतःला प्रगट करून घेतलं आणि महाकाली जवळ उभी राहिली. ती महाकाली आणि कौशिकी या देव्यांमध्ये संवाद झाला की या शुंभ आणि निशुंभाचा वध आपल्याला करायचा आहे. आता सगळ्या शक्त्यांना एकत्र यावं लागणार आहे. हे बल दुष्टांचा नाश करण्यासाठी आपण वापरलं पाहिजे. तेव्हा महाकाली, मा अंबिका आणि कौशिकी या तिघ रूपामध्ये स्वतःच्या विग्रहाला तिने प्रगट केलं. महाकाली महातेजस्वी आहे, महाप्रतापवान आहे. आणि या महाप्रतापी महाकालीने त्या कौशिकीला म्हणावं, श्रुत्वाम तन्मधुरम गानम मोहमीय खगा मृगा मुदंच परमाम प्रांपुरहा गगने स्थितः तस्मिन्नवसरे तत्र दानवो शुंभसेवको चंडमुंडासिदो घोरो रममानो यतृषः. हे महाकाली, चंडमुंडाचा घात करणारी ती शक्ती त्या पार्वती कौशिकी त्या महाकालीला म्हणते की मी चंडमुंडाचा वध केला, परंतु शुंभ आणि निशुंभाला आपल्याला मारायचं आहे. आणि त्यासाठी या तिघही शक्त्यांचा विग्रह हा वारंवार कामी येणार आहे, देवतांचं सहाय्य करणार आहे, ब्रह्मांडाचं रक्षण करणार आहे. आणि अखिल ब्रह्मांड जर आपलं आहे तर आपण त्याचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून ती चामुंडा, ती महाकाली, ती कौशिकी आणि मा अंबिका या तीन देव्या एकमेकांमध्ये संवाद करतात की सांगतात या दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आपण सक्षम झालेले आहोत. आणि आता कित्येक जरी दैत्य चालून आले तरी त्यांचं निर्दालन आपल्याला करायचं आहे. तेव्हा धूम्रलोचनाला मारल्यानंतर त्याचं जे सैन्य होतं ते परतून गेलं, पळत गेलं. आणि आपल्या महालात बसलेल्या त्या दानवराज शुंभाला म्हणतात, तो गतवाम तम समासिना दैत्यानामभिगृहे उच्चारतन मधुरा वाणी प्रणम्य शिरसा नृपहा. की हे देवा, तुम्ही महालामध्ये बसलेले आहेत, परंतु त्या महालाच्याही बाजूला जर पाहिलं तर ती कोणत्याही महालात नाही, हिमालयामध्ये सुद्धा शोभून दिसते आहे. जणू काही तो हिमालय तिचा महाल झालेला आहे. आणि या पहाडावरती ती अत्यंत सुंदर लावण्यवतीच नाही, ती महापराक्रमी महाबलाढ्य आहे. धूम्रलोचनाचा सुद्धा नाश केलेला आहे, त्याला मारून टाकलेला आहे. ती शक्ती परम सुंदरी ती आहे. तेव्हा दैत्यराज शुंभ म्हणतो की मग तुम्ही तिला घेऊन यायला पाहिजे होतो. आमचा शूरसेनानी महाप्रतापी तो धूम्रलोचन मारला गेला, आम्ही कुठं, आमची शक्ती कुठं तिच्या प्रतिकार करण्यासाठी कामी येणार आहे. देवा, हे परमेश्वरा, तो दैत्य म्हणतो त्या
शुंभाला, तुम्ही आमचे दैवत आहात आणि त्या दैवताचं काम आहे, त्या राजाचं काम आहे प्रजेचं रक्षण करणं. आता राजन, तुम्ही महाबलाढ्य आहात म्हणून तिच्या या लढाईमध्ये आपण उतरलं पाहिजे आणि आमची इच्छा आहे की तिला आपल्या राजाची राणी म्हणून पाहावं आणि ती इच्छा राजन तुम्ही पूर्ण करावी. ध्यायता कश्य पुत्रियम किमर्थम जगतः कृयत्तम राज शार्दुलहाम तम योगास्ती कामिनी. आणि ती योगामध्ये निपुण असणारी, सर्वश्रेष्ठ बलवाली, सुंदर नेत्रांवाली अशी ती महाबलाढ्य, ती कामिनी स्वरूपामध्ये तिसरी या राज्याची राणी व्हावी हे मागणं या दैत्यांनी त्या राजाला मागितलं. आणि राजा म्हणतो की ठीक आहे, आपण तिला बंदिवान करून आणूया, नाही आली तर बळजबरीने तिला केस वढत घेऊन येऊ, परंतु या साम्राज्याची ती राणीच होईल, यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता शंका करू नका तुम्ही. तेवढ्यामध्ये शुंभ याने विचार केला की आता आपण महाबलाढ्य, महापराक्रमी असे शूर सेनानी पाठवले पाहिजे की त्यांच्या हातूनीचा हिला एकतर इथे घेऊन या आणि येत नसेल तर तिला मारून टाका. एवढं आज्ञा त्याने दिली. तवच आज्ञा करहा कांते भवानी मरणावधी अवधोस्मी वरारोहे सदेवा असुर माशुर है. आणि या असुरांना मारण्यासाठी ती सुंदरी, ती स्वतःला शक्तिमान समजते काय, आणि म्हणून तो म्हणतो हे राक्षसांनो, जा आणि तिला बलपूर्वक घेऊन या. शुंभाय चंचला पांगी तद ब्रह्मो यशमहा वयम त्वय. आणि या शुंभाने जे वर्तमान सांगितलं, सगळे दैत्य धावत गेले आणि त्यांनी विचार केला, जर धूम्रलोचन मारल्या जात असेल तर आता आपण महाबलाढ्य, महापराक्रमी योद्धा पाठवला पाहिजे. आणि तो महाबलाढ्य, महापराक्रमी योद्धा कोण आहे? रक्तबीज, सगळ्यात श्रेष्ठ, सगळे शक्तिमान आहे. त्याने सांगितलं होतं की जेव्हा तुमचं सगळं सैन्य हतबल होईल तेव्हा मी रणामध्ये जाणार आहे, आणि या रणामध्ये गेल्यानंतर मी त्या शक्तीचा निपात करेल. त्या रक्तबीजाला पाचारण केलं आणि रक्तबीज शुंभाच्या जवळ गेल्यानंतर तो रक्तबीज म्हणतो, हे महाबलशाली शुंभराज, तिला मी केस धरून ओढत घेऊन येईल आणि या राज्याची राणी करेल, कारण तिच्यावरती माझा सुद्धा राग आहे. माझ्या भावाला महिषासुराला हिने मारलेला आहे आणि मी फक्त वाट पाहत होतो की तो समय कधी येईल. आता तो समय आलेला आहे. तुम्ही आज्ञा करणं आणि मी जाणं यात काही नवल नाही, परंतु माझं आद्य कर्तव्य आहे. माझा महापराक्रमी भाऊ होता, किती बळ त्याच्यामध्ये होतं, तरी सुद्धा हिने माझ्या भावाला मारलं, कपटाने मारलेलं आहे. ती स्त्री कपटी आहे. तम वरिष्याम कामम पतिम सबलम किला न मे प्रतिज्ञा मित्या सा कर्तव्याम नृपसत्तमहा. आणि तिच्यामध्ये जे बल आहे, तिच्यामध्ये ती शक्ती आहे. त्या कॅमेऱ्याच्या दूर व्हा, हे बोले कॅमेऱ्याच्या दूर व्हा. भ्रातम किमत्र कर्तव्यम ब्रूहि सत्यम महामते. त्या महिषासूर मर्दिनीला तो म्हणतो आहे की आता मला हिचा निर्दळन करायचं आहे, आणि म्हणून हिच्या निर्दळनासाठी मी माझं बल, हे संपूर्ण बल तिला समर्पित करेल, परंतु तिचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. नाही आली ना केस धरून तर मी तिला मारून टाकणार, एवढं सामर्थ्य माझ्यात आहे. आणि म्हणून मा भगवतीच्या समोर आपलं सैन्य याने घेतलं. रक्तबीज हा मा भगवतीच्या त्या हिमालय पर्वताच्या रणभूमीमध्ये आला. त्याने पाहिलं की कित्येक रक्ताचा थारोडा इथे पडलेला आहे, हाडांचा चुरा झालेला आहे, मांस हे रक्तामध्ये कालवल्या गेलं आणि त्याचा जणू काही चिखल झालेला आहे. या परिस्थितीमध्ये ही देवी उग्र रूप धारण केलेलं आहे. मा कालीच्या स्वरूपात, कौशिकीच्या स्वरूपात, अंबिकेच्या स्वरूपात 3-3 रूप धारण करून त्या रक्ताच्या थारोड्यासमोर ती बसलेली आहे आणि ती वाट पाहते की अजून दैत्य येतील आणि मी त्यांचा नाश करील म्हणून. आणि जो स्वतःला अविनाशी समजत असेल तो दैत्य, तर त्याचं मी निर्दालन करेल. तेव्हा रक्तबीज आला. त्याने पाहिलं
त्याच्याही मनामध्ये भय निर्माण झालं, परंतु भय दाखवू शकत नाही. मी निर्भय होऊन निडर होऊन लढलो पाहिजे तिच्याशी, कारण ती शक्ती ही क्रूर शक्ती आहे आणि अशा क्रूर शक्तीशी लढावं. तिच्याशी आपण आपली शक्तीचं प्रमाण हे दिलं पाहिजे तिला, आणि म्हणून तो त्या देवीशी लढू लागला, आपलं सामर्थ्य दाखवू लागला. तेव्हा महाकाली, महाकौशिकी आणि मा अंबिका आणि चंडमुंडाचा निर्दालन करणारी ती चंडिका या देव्या एकमेकांमध्ये सामावून गेल्या आणि कौशिकीच्या रूपामध्ये प्रगट झाल्या. ती कौशिकी या सर्व शक्त्यांना तिने सामावून घेतलं. सर्व शक्ती समन्वित आहे. ती दुर्गा आहे, ती काली आहे, ती कौशिकी आहे, ती चंडिका आहे, ती चामुंडा आहे, ती रेणुका आहे. सगळ्या नावांनी विख्यात आहे, परंतु शक्ती एकच आहे. फक्त ऐन वेळेला जेव्हा गरज पडेल आपल्याच अंगभूत प्रवाहातून वेगवेगळी रूप धारण करते आणि दैत्याचा नाश करते. तेव्हा या शक्तीने स्वतःमध्ये सगळ्या शक्त्या सामावून घेतल्या आणि रक्तबीजाला पाहिलं. रक्तबीज समोर गेला की हे दुष्ट, हे दुराचारिणी, तू माझ्या भावाला मारलं आणि माझा भाऊ हा महाबलशाली होता, त्याचं साम्राज्य होतं. आज मला चाकरी करावी लागते शुंभा आणि निशुंभाची. माझा भाऊ जर राजा असता तर ते राजपद आता मलाही मिळालं असतं, परंतु मी चाकरी करत का होईना स्वतःला सांभाळलं, कारण तुझ्याशी मला युद्ध करायचं होतं. माझ्या मनामध्ये तुझ्याविषयीचा द्वेष निर्माण झालेला आहे आणि तुला मारायला मी सज्ज आहे. तेव्हा देवी कौशिकी या रक्तबीजाशी संवाद करताना म्हणते आहे, हे विदुकोशसी जालमम त्वम शैलशु इच भाषिषे हे वृषा मनोरथास्मी करोशी मधुरम वतनम. तू काय मधुर बोलशील, तू काय सांगशील मला की खरंच माझा भाऊ हा बलाढ्य होता, बलशाली होता, मग का मारला गेला तू? कारण त्याच्यामध्ये दुर्गुण होते आणि त्या दुर्गुणांनी त्याला मारलं. मी त्याला मारलं नाही. आणि आपल्याला सुद्धा, आपल्याला गरिबी आपल्या दुर्गुणामुळे येते, श्रीमंती आपल्या गुणामुळे येते. आपण जे कष्ट करतो त्याचं फळ आपल्याच गुणामुळे प्राप्त होतं. आणि एक वेळ जेव्हा मरण येतं, जेव्हा जेव्हा आमच्यावरती आघात येतात, वेगवेगळ्या प्रकारची दुःख येतात, ती सुद्धा आम्हाला आमच्या गुणामुळेच येतात. ती दुर्गुण असेल किंवा चांगले गुण असतील, ती सुख आणि दुःख उत्पन्न करत असतात. आणि या सुख दुःख उत्पन्न झाल्यानंतर आम्हाला शक्तीची गरज पडते. जर दुःख आलं तर तिच्याशी लढण्याची, त्या दुःखाशी सामर्थ्याने उभं राहण्याची शक्तीची गरज पडते. आनंद जर आला तो आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा शक्तीचीच गरज पडते. म्हणून ती शक्ती सदा सर्वदा नित्य आहे, नित्य आहे आणि नित्यच राहील या प्रमाणामध्ये देवता तिला भजतात. भज शुंभम त्रिलोकेशम देवदर्प निर्वहम पट्टरानिज्ञ प्रिया भूतवा भुक्षम योग भा नुत्तमहम. आणि हे देवी, मी तुला पराभव करून, तुझा पराभव करून माझा दैत्यराज शुंभ याच्याशी तुला विवाह करायला भाग पडेल आणि त्या राजाची तू राणी व्हावी आणि आमचं दैत्यकुळ हे तुझ्यामुळे अजून उदयाला यावं. त्या दैत्यकुळाला तुझी शक्ती आगाध आहे ना, तू म्हणते म्हणून ते दैत्यकुळ हे तुझ्या रूपानेच अजून चांगल्या स्वस्वरूपामध्ये आणि नित्य नव्याने प्रफुल्लित झालं पाहिजे, याकरताच मी तुला घ्यायला आलो. तेव्हा त्या भगवतीशी संवाद करत असताना भगवती म्हणते की अरे दैत्या, तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर लढ माझ्याशी. तेव्हा हा रक्तबीज त्या देवीला म्हणतो, माझ्यात सामर्थ्य भरपूर आहे, तुझं सामर्थ्य दाखव, तुला लढता येतं का, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे का? तेव्हा त्या शक्तीने इतित्वा विरसामसो वचनम धूम्रलोचना वचनम रक्तबीजा विदुकोशसी जालमम त्वम शैलशु तम भाससे व्रतः बलवानम बलसुक्तम प्रेषितोसी दुरात्मनः. अरे दुरात्म्या, हे रक्तबीजा देवी क्रुद्धा शराघाते विषयती निर्जालम. आणि तुला जर सांगू, तू एवढा निर्लज्ज आहे की आपल्या भावाला मारलं तर आपण किती सावध झालो पाहिजे हेही तुला कळत नाही. की जे अबला म्हणतात, जिला कुठल्याही स्वरूपामध्ये तुमच्या दैत्यकुळामध्ये सन्मान नाही, त्या स्त्रीला तुम्ही अबला म्हणता. आणि जे कुळ, जो धर्म स्त्रीचा आदर करत नसेल ते दैत्याचं कुळ आहे. तो धर्म दैत्याचा धर्म आहे, ज्या धर्मात स्त्रीचा आदर नाही. आणि म्हणून आमच्या संस्कृतीने आम्हाला केव्हाही स्त्रीचा आदर करायला सांगितलेला आहे.
शक्ती ही सर्वत्र पूज्यन्ते, सगळ्या जगामध्ये शक्तीला पूजल्या जातो हा आमचा धर्म सांगतो. आणि आमच्या मनुस्मृतीच्या नावाने भरपूर लोक खडे फोडतात की तिच्यामध्ये स्त्रीच्या विषयी अनादर आहे, स्त्रीविषयी वेगवेगळ्या प्रकारची घाणेरडी शब्द वापरलेले आहेत असा दूषण लावतात, परंतु वाचत कोणीच नाही. त्यामध्ये जर वाचलं तर त्या स्त्रीविषयी सुद्धा आदर आहे, तिच्याविषयीच्या संकल्पना, फक्त तिला काही बंधनं का निर्माण केलेले आहेत, कारण ही बंधनं दुष्ट जेव्हा जेव्हा आमच्या या स्त्रियांवरती अत्याचार करतात त्याकरता ही स्त्री पूज्य आहे म्हणून ती देव्हाऱ्यात राहिली पाहिजे, त्याकरता तिला बंधन आहेत. आणि जे पूज्य वस्तू आहे तिला आपण रस्त्यावर सोडत नाही, मनमोकळा स्वच्छंद नाही. देवतेला आपण बंधनात टाकू शकत नाही, परंतु ती स्त्री आहे, ती शक्ती आहे आणि तिचा आदर झाला पाहिजे. आपल्याकडे आधी जर पाहिलं तर चेहऱ्यावरती पदर म्हणजे घुमट ही प्रथा होती. त्याचं कारण काय होतं की आमच्याकडे 3000 वर्षापासून मुघलांनी वेगवेगळे आक्रमण केले, बाहेर देशातील आक्रांती आले. सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर पहिलं आक्रमण भारतावरती अलेक्झांडर म्हणजे त्याला सिकंदर म्हणतात. इथून 2700 वर्षापूर्वी त्याने भारतावर आक्रमण केलं. त्याच्यानंतर कित्येक आक्रांते भारतात आले, तर ते आले की त्यांची दृष्टी फक्त या भारतीय स्त्रियांवरती राहायची. सुंदर आहेत म्हणून उचलून घेऊन जायचं, त्यांना बळजबरीने बलात्कार करायचा आणि दुसऱ्या देशात जाऊन विकून यायचं. मग आमच्या संस्कृतीमध्ये एक नियम ठरला की आमच्या स्त्रियांनी पदर केला पाहिजे, कारण चेहरा दाखवू नये. हे दुष्टच फक्त गल्लोगल्ली फिरत आहे, अन्याय अत्याचार करत आहे, त्याकरता ती प्रथा होती. आज त्या प्रथेला काही मर्यादा राहिल्या का? नाही. वेड्यापुरत्या प्रथा निर्माण होतात. कालांतरानं प्रथा जर वेळ निघून गेलेली असेल, त्या प्रथेचा आता उपयोग नाही म्हणून बऱ्याच प्रथा बंद पडल्या. त्या तेव्हा गरजेच्या होत्या म्हणून त्या लोकांनी त्या प्रथा केल्या. कारण आमची स्त्री तिचा आदर झाला पाहिजे, तिचा अनादर होऊ नये. आणि या स्त्रीचा जर अनादर होत असेल तर त्या कुळाला दैत्याचं कुळ समजावं. तेव्हा हा रक्तबीज हा उन्मत्त झाला. त्या देवीशी संवाद करत असताना देवीने तिला सांगलं की अरे तुमच्यामध्ये आदर नाही, ज्या स्त्रीचा आदर तुम्ही करू शकत नाही आणि तिच्यावरती विजय प्राप्त करण्याची भाषा करतो, तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे का? सिंहिम किम त्वम किम करतः जंबुक्वाम करुते पतहि करिणीम गर्दम वापी गवयम सुरभि किमुहा गच्छम शुंभम निशुंभम च वदम सत्यम वचो मम कुरु युद्धम च चेताह पातालम तर साधूनाम. आणि तुझ्या त्या दैत्याला जाऊन सांग, त्या शुंभाला आणि शुंभाला, तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर युद्ध कर, नाहीतर पळून जा पाताळामध्ये. आता रक्तबीज खवडू लागला. रक्तबीज म्हणतो की मला युद्धासाठी तू फक्त प्रेरणा देत आहे, मला चिडवते आहे, मला द्वेषाची भूमिका करायला भाग पाडते आहे. आणि तेवढ्यामध्ये त्या रक्तबीजाने त्या भगवतीवर वार केला. भगवतीवर आपल्या हातच्या खळगाने वार करायला गेला, तेव्हा भगवतीने तो तर सारला, परंतु भगवतीने सुद्धा आपल्या खळगाने त्याच्या हातावरती वार केला. त्याच्या हातातून रक्त उडालं आणि त्या रक्ताचे थेंब जमिनीवरती पडले. तेव्हा देवीला वाटलं की आपण याला मारू शकतो, परंतु त्या देवीने जेव्हा पाहिलं की एका थेंबाचे हजार हजार रक्तबीज तयार होतात, एका थेंबाचे असे अनेक थेंब त्या जमिनीवर पडू लागले. त्या रणभूमीवरती त्या रक्ताच्या थेंबाने हजारो रक्तबीज उभे राहिले. आता दैत्याचं कुळ या हजारो रक्तबीजांनी जर उत्पन्न होत असेल तर ते दैत्य नाहीसे होतील का? त्यामध्ये ते सामर्थ्य राहणार नाही. पुन्हा पुन्हा देवी त्याच्यावरती वार करायची, कधी त्याचं शिरकलम करायची आणि शिरकलम केलं की त्याच्या शरीरातलं पूर्ण रक्त जमिनीवर पडायचं. असे असंख्य लाखो करोडो रक्तबीज उभे राहिले. देवादिकांना चिंता पडली, हे महादेवा, ती शक्ती तर लढते आहे, परंतु ही शक्ती कोणती शक्ती अगाध आहे, तिला कोणत्या असं वरदान आहे की खरंच एका थेंबापासून हजारो रक्तबीज तयार व्हावे. अजून ते उन्माद करत आहे. ही एकटी कौशिकी ही शक्ती त्याचं निर्धारण करू शकणार नाही. याला जर मारायचं असेल तर त्या शक्ती की जी अगाध शक्ती आहे, की ते आपण महिषासुराला मारण्यासाठी ज्या शक्तीला आपण परावृत्त केलं होतं त्या शक्तीची आराधना केली पाहिजे. त्या शक्तीने आपल्यासाठी धावून आलं पाहिजे आणि कौशिकी या नावाच्या शक्तीतून त्या शक्त्या प्रवाहित झाल्या पाहिजे, कारण त्या तिघ चारही शक्त्या एकत्र झाल्या होत्या. त्यांचा पुन्हा विग्रह झाला पाहिजे.
त्या देवीचं चिंतन करू लागले. त्या देवीला म्हणतात की हे जगदंबे, हे महामाया, हे कालिकाया वचम श्रुत्वा देव्या तत् शरणम गतः तामुवाच महाभागा क्रोध लोचनः. आणि तू त्या क्रोधाने, तुझ्या बलाने, तुझ्या सामर्थ्याने या दैत्याचा नाश करशील, असा अवतार धारण कर मा जगदंबे. तेव्हा या कौशिकीने मा चामुंडेचा अवतार आपल्याच विग्रहातून बाहेर ती निघाली आणि ती चामुंडा, चंडमुंडाचा वध करणारी, ही सुद्धा त्या रक्तबीजावरती धावून जाते आहे. इकडं कौशिकी धावून जाते, तरी सुद्धा रक्तबीजाचा नाश होत नाही, कारण जेवढं त्याचं रक्त जाईल तेवढी उत्पन्नच होत आहे. ह्या तर मरत नाही, याला मारावं कसं? याचं रक्त जोपर्यंत जमिनीवर पडत आहे तोपर्यंत याचं निर्दालन होणार नाही. याकरता सगळ्या देवतांनी त्या महाकालीची आराधना केली की हे महाकाली, हे रुद्राणी, हे कात्यायनी, तुला अवतार धारण करावा लागेल, कारण रक्तबीज मरणार नाही. आणि याकरता तू तुझं वेगळंच नियोजन करशील, त्या रक्तबीजाला स्वतः गिळंकृत करशील, एवढं सामर्थ्य तुझ्यात आहे. कारण एका वेळेला रणांगणामध्ये 1,00,000 हत्ती गिळणारी ती महाकाली आहे. त्या महाकालीचं स्वरूप जेव्हा आपल्या समोर प्रगट होतं तेव्हा ती 20 रूपातून आपल्या समोर प्रगट होते. तेव्हा पाहावं की तिचा रुद्र अवतार काय असतो. भयावह निनाद या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये होतो. कालच आपण पाहिलं किती गडगडाट होता, कडकडाट होता, आणि तो गडगडाट तिचा जणू काही त्या गर्जना आहेत. आणि जेव्हा तिचं तेजपुंज ती शक्तीने दाखवते तेव्हा ती या आकाश आणि पाताळ्यामध्ये 20 रूपाने प्रगट होते. ते सामर्थ्य, त्याचाही अनुभव आपण घेतला आहे की 1.5 मिनिट आपल्या समोर ती भगवती आपली कथा चालू असताना 20 जी उभी राहिली, त्याचा प्रवाह आपल्या या मंदिरामधलं सगळ्या लाईट शॉर्ट सर्किट झाली होती. तेव्हा एवढं सामर्थ्य त्या भगवतीत आहे, ते तेज तिच्यामध्ये आहे. त्या तेजाला नमन केलं पाहिजे, तिला जागृत केले पाहिजे. आणि त्या तेजासाठीच हे देवता तिचं आव्हान करत आहे की हे देवी, तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य तू दाखवू शकते. दूरदर्शे वाम निहत्याजो सिंहम च मदगर्वितः गृही वैत्वानाम गमिष्यामी राजानम प्रत्यहम किलम. आणि या देवराजाने सुद्धा त्या भगवतीची आराधना करावी. देवराज इंद्र म्हणतो की मी जरी स्वर्गाचा राजा असला तरी आई, मी तुझ्या चरणाचा दास आहे, आम्ही तुझ्या चरणाची धूळ आहे, आम्हाला कुठलंही सामर्थ्य नाही, म्हणून तू या शक्तिरूपाने प्रगट हो, महाकालीचं रूप धारण कर. ब्रह्मदेव, श्री हरी विष्णू, महादेव त्या भगवतीची विनवणी करत आहेत. आणि तेव्हा मा भगवतीने त्या कौशिकीच्या स्वरूपातून पुन्हा एक विग्रह धारण केला आणि ती महाकाली जगाची आघात शक्ती, जगातला वेगवेगळ्या प्रकारचे घात होतात त्याच्यावरती प्रतिघात करणारी ती शक्ती आहे. आणि तिने जे रुद्ररूप धारण केलं ते महामाया, त्या स्वरूपाला ती प्रगट झाली. आणि देवतांना आनंद झाला की आता रक्तबीजाचा नाश करणारी शक्ती ही प्रवाहित झालेली आहे. म्हणून देवता तो आनंद साजरा करतात की आता ही देवी याचं निर्धारण करील, पुन्हा शुंभ निशुंभ मारल्या जातील आणि देवता सुद्धा मुक्त होतील यांच्या बंधनातून. त्या देवतांनी त्या देवीची स्तुती केली की हे भगवती, तुझ्या कृपेने या समरामध्ये आम्हाला आता बळ प्राप्त होणार आहे, तू प्रगट झाली ना, आता आमचं कल्याणच आहे. म्हणून या देवता प्रसन्न अंतकरणातून आता शांत झाल्या आणि देवीने सांगितलं की आता फक्त रणभूमीमध्ये चाललेला युद्ध प्रसंग तुम्ही पहा. तुमच्यामधल्या शक्त्या, इंद्राची इंद्राणी ही जागृत झाली पाहिजे, शिवाची शिवानी जागृत झाली पाहिजे, ब्रह्माची ब्रह्मानी जागृत झाली पाहिजे, नारायणा तुझी नारायणी शक्ती जागृत झाली पाहिजे. या सगळ्या शक्त्यांना एकत्र करायचं आहे आणि या रणभूमीमध्ये एकच अहंकार निर्माण झाला पाहिजे तो, आणि ते माझ्या शक्तीचाच राहील. हा रक्तबीज कित्येक मातत असेल त्याच्यावरती सुद्धा चालून जाण्याची क्षमता माझ्यात आहे. तेव्हा मा चामुंडा हिने त्या कौशिकीला सुद्धा सांगितलं की हे कौशिकी, आपल्याला वार करावे लागतील आणि ते महाकालीला ते वार झेलावे लागतील. त्याच्या रक्ताचं जेव्हा थेंब जमिनीवरती पडतील, तिचा रक्त हा एक थेंब पडता कामा नाही. त्या महाकालीला सांगितलं. महाकालीने सुद्धा स्वतःला सावरलं, तिने उग्र रूप धारण केलं. तिच्या शरीराची जर आकृती जर पाहिली, महाबलाढ्य, आकाश ते पाताळ एवढं तिचं शरीर आहे, परंतु आपल्या शरीराला खूप क्रुद्ध झालेली तिची शरीराची चरबी आहे. आणि तिचा रंग जर पाहिला तर काळा खुट्ट रंग तिने धारण केलेला आहे.
होती विश्व सुंदरीच, परंतु स्वतःचं रूप तिने उग्र जेव्हा धारण केलं, काळखुट्ट रंग आहे, म्हणून तिला देवादिकाने नाम केलं महाकाली माता की जय. देवता तिला महाकाली म्हणू लागले. एकच देव आहे महादेव आणि एकच देवी महाकाली. किती काळाचा सुद्धा नायनाट करणारी, काळांवरती सुद्धा जिची सत्ता आहे, सगळ्या जगावरती जिची सत्ता आहे, आणि ती सदाशिवाची महाकाली, ती शक्ती, ती भुवनेश्वरी म्हटल्या जाते. ती विविध रूप विविध अवतार धारण करते आणि शक्तीनिशी संपूर्ण दैत्याचा नाश करते. आज या महाकालीने रुद्ररूप धारण केलं. तिचा त्या शरीराचा उग्र वास येऊ लागला. एवढं करपटलेली तिची चरबी आहे, आणि त्या चरबीचं वर्णन केलं की या उग्रवासाने येणारी जी दैत्य आहेत ते सुद्धा ग्लानी येऊन चक्कर पडून खाली पडायची, आणि त्यांचा मग त्या सैन्याच्या पायाने, त्या हत्तींच्या पायाने चेंदामेंदा व्हायचा. काहींनी तिचं रूपच पाहून प्राण सोडून दिले. एवढं उग्र रूप या महाकालीने धारण केलं. कृत्वा हास्यम ततो देवी तमुवाच विपंशते मेघ गंभीर वाचा युक्त मिदम वचहा. आणि जसे मेघ निनाद करतात, गंभीर अशा पद्धतीने निनाद करतात, जसं दोन लोक भांडतात, जोरजोराने जर घरामध्ये भांडलं तर त्यांचा जो निनाद पोचतो, तसाच निनाद जणू काही या भगवतीच्या या शक्तीचा होतो. त्या आकाशामध्ये ते गडगडाट करतात, आणि त्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्याला जर आपल्याला नमन करून जर त्या सामर्थ्याच्या समोर जर गेलं, तर ते आपल्याला शांत स्वरूपातून आशीर्वाद देणारी ती जगदंबा, ती दुर्गाही होते, ती पार्वतीही होते, ती रेणुका माताही होते. सुंदर सुंदर रूप धारण करते, असा विग्रह निर्माण करणारी ती भगवती आहे. सदृशो मम रूपेन बलेन विभवंचहा त्रैलोक्याचे यदि कोहपी साश्यपती प्रनुषहा. आणि या रूपामध्ये वेगवेगळं जे रूप मी धारण केलेलं आहे, हे रक्तबीजा आता सावध हो, कारण माझं स्वरूप तो अजून पाहिलेलं नाही. त्या रक्तबीजाने त्या देवीला पाहिलं, तोही क्रुद्ध झाला आणि अजून अजून वार करू लागला देवीवरती. तेव्हा चामुंडा देवीने त्या महाकालीला सांगितलं की मी याचं निर्दालन करते, मी याला मारते, याचं चिरच्छेद करते, फक्त पूर्ण रक्त तू गिळंकृत कर. म्हणून या महाकाली महाजगदंबेने आपल्या हाती कप्पर घेतलं. त्याआधी आपल्या गावात जोगी लोक यायचे, त्यांच्या हाती ते कप्पर असायचं. अजूनही काही आपल्या गावामध्ये भिक्षा मागायला तर त्यांच्या हाती असतो. तिने भलं मोठं कप्पर घेतलं आणि त्याचं रक्त त्या कपरावरती घ्यायचं आणि ते प्राशन करायचं, तरी सुद्धा जमत नव्हतं. त्या कपरातून पुन्हा ते रक्त बाहेर उडून जायचं. बाहेर पडलं की पुन्हा रक्तबीज तयार व्हायचे. आणि मा भगवतीने जे कप्पर घेतलं, कालांतराने रक्तबीजाचा जेव्हा तिने रक्त पूर्ण त्या खपरामध्ये धारण केलं, तर ते खप्पर असेल कशाचं? जो भोपळा आम्ही खातो, त्या भगवतीने देवी भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की देवीची जी आयुध आहेत, देवीने हस्तगत केलेलं हे जे कप्पर आहे, हे भोपळा म्हणून, कलियुगामध्ये भोपळा म्हणून तिचं वैशिष्ट्यपूर्ण महात्म्य सांगितलेलं आहे. मग या भोपळ्याला, जो भला मोठा भोपळा होतो, त्या भोपळ्याला आपण खातो, ते इथं वर्ज्य सांगितलेलं आहे. देवी भागवत म्हणतं की ते देवीचं आयुध आहे. त्या देवीने त्याचा वापर की ते देवीचं प्रतीक म्हणून ते भोपळ्याचं, जो मोठा भोपळा असतो, आता संकरित भोपळे आले, ते खाल्ल्या जातील, परंतु भली मोठी भोपळी व्हायच्या आधी, आणि त्याला जर फोडलं त्याच्यामधला गर वाढून बाहेर निघालेला असायचा. आणि ते काही लोक लहानपणी आमच्यासारखे सुद्धा त्यामध्ये पाणी भरायचे. जर शेतात जर गेलं, यदा कदाचित जर सापडला काही नसलं तर त्यात पाणी भरून आणायचे. थोडं त्याला छिद्र पाडलं ग्लासाने, पाणी टाकलं की ते गळायचंही नाही, एवढंच सामर्थ्य त्या भोपळ्यामध्ये असायचं. आणि म्हणून त्या देवीने ते कप्पर हाती घेतलेलं आहे, आणि त्यामधून फक्त रक्तप्राशन केलं जातं, असं सामर्थ्य त्या देवीच्या, त्या देवी महात्म्यात आहे. म्हणून त्याला भक्षण करू नये. तेव्हा मा भगवतीने ते स्वरूप धारण केलं. पुन्हा त्या रक्तबीजाचं रक्त त्या रणभूमीवरती पडू लागलं, तरी सुद्धा रक्तबीज हा उत्पन्नच होतो आहे. मग महाकालीने अजून उग्र रूप धारण केलं, आणि तेन नादेन सहा जाता काली विस्तारितानः श्रुत्वाम तन्न देवी घोरम सिंहो देवावच महानम. आणि स्वतः त्या देवीचं कौशिकीचं वाहन सिंह हा सुद्धा त्या महाकालीचा समोर गेला, आणि त्या महाकालीला त्या युद्धामध्ये मदत करू लागला. त्या सिंहाने ते रक्त प्राशन करायचं, जे रणभूमीवरती पडलं त्याने ते आपल्या जिभेने चाटायचं, परंतु त्या सिंहाला त्याच्या वेदना होऊ लागल्या, कारण राक्षस होता, दैत्य होता.
आणि त्यामुळे त्याला त्या वेदना असह्य झाल्या. तेव्हा महाकालीने त्या सिंहाला बाजूला सारलं आणि जगद जर्जस्य सोपी बलवांश यद्वृतः तत् तानिध्यम सानिध्य तानम दानव क्रोध मूर्छित आणि तेव्हाच अशा पद्धतीने हा दानव तानम दानव मूर्छित त्याने या दानवाने सुद्धा पाहिलं की ही देवी एवढं सामर्थ्यवान आहे की आपलं रक्त गिळंकृत करू शकते, हिच्यामध्ये किती सामर्थ्य असेल. म्हणून त्याला एकदा मूर्छा आली, रक्तबीज खाली पडला. तेव्हा देवाधिकांना आनंद झाला की हा मेला असेल, परंतु त्याला फक्त मूर्छा आली होती. आणि जेव्हा तो खाली पडला बाकीचे रक्तबीज तयारच आहे. मूळ रक्तबीज कोणता आहे की त्याला मारावं, सगळ्यात मोठं आव्हान होतं देवीला. जर आपल्याला सांगितलं की अमुकला मारायचं आणि ते जर आपल्याला हजारो लोक जर त्याच रूपातले दिसत असले तर मूळ नाश कोणाचा करायचा, सगळ्यात मोठं आव्हान त्या देवीच्या समोर आलं. तेव्हा देवीने आपल्या शक्तीचा वापर केला पाहिजे आणि ती शक्ती यथा योग्य या दैत्याचं निर्दालन करील. म्हणून देवतांमध्ये भय निर्माण झालं की आता या रक्तबीजाचा नाश ही भगवती करेल कधी. कारण एवढे लाखो करोडो रक्तबीज आहेत, मूळ रक्तबीज कोणता आहे आपल्यालाही कळत नाही, तिला काय कळेल. रणामध्ये तर सगळेच सामर्थ्याने धावून येत आहेत. तेव्हा हे सगळे रूप धारण करणारी ती भगवती, ही सगळ्या रूपांमध्ये सर्वश्रेष्ठ स्वरूप तिचं आहे. सगळ्यात सुंदर ती भगवती आहे आणि तिचं चैतन्य या जगताला या विश्वाला मोहून टाकतं. त्या महाकालीने जे रूप धारण केलं होतं ती भुवनेश्वरी, त्या रक्तबीजाचा शोध घेतला पाहिजे आणि त्या भुवनेश्वरीने येऊन आता बुद्धीमध्ये आमच्या या देवता म्हणतात की आमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला पाहिजे. म्हणून हे देवी, हे भुवनेश्वरी, तुझं ते रूप आम्हाला पाहायचंय की तू आम्हाला विमानामध्ये घेऊन गेली होती, गगनामध्ये आकाशामध्ये फिरवलं, कित्येक ब्रह्मांड फिरवली, तुझ्या मणिद्वीपाला घेऊन गेला आणि तिथं पाहिली तर तुझी लाखो करोडो रूप होती आणि त्यात सगळ्यात सुंदर तुझा जो विग्रह होता की तू सदाशिवाच्या पाठीवरती जणू बसली आहे, सदाशिवाचं आसन करून बसली आहे, ती रूप आता इथं कामी येईल. त्या रूपाचं आम्हाला दर्शन होऊ दे, म्हणजे आम्हाला बळ प्राप्त होईल, आमच्या शक्त्यासुद्धा प्रवाहित होतील. आणि म्हणून त्या देवीचं त्यांनी आवाहन केलं आणि साक्षात मा परांबिका मा भगवती कोणत्या स्वरूपात तिथे आली, सिंहावर आरूढ झालेली ती भगवती आली आणि तिचं रूप सुंदर आहे. तिची जीवा लहलह करते आहे, दात झलझल करत आहेत. ती हसली तरी सुद्धा तिच्या दातांचा सुद्धा आवाज येतो आणि सुमधुर हास्य करते आहे. अशी कमल नादिनी ती भगवती त्या सिंहावर आरूढ झालेली सगळ्या देवतांनी पाहिलं आणि नतमस्तक झाले त्या भगवतीच्या की हे भगवती, आम्ही तुझी आठवण करावी आणि तू केव्हाही धावून येते. तू मातृचा जो भाव आहे मातृत्वाचा तो तुझ्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, म्हणून आम्ही तुझं स्मरण करतो, नित्यचिंतन करतो का की तुझं दर्शन व्हावं. आणि जेव्हा जेव्हा हे दैत्य माततात तेव्हाच तुझं दर्शन होतं माते. आणि आज हा उन्मत्त झाला ना, तर याकरता आम्ही निर्भय झालो पाहिजे, म्हणून आम्हाला वरदान दे. तेव्हा ती देवी भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही निर्भयच आहात, माझा स्वतःचा विग्रह ती काली आहे, काली आणि माझ्यामध्ये भेद नाही. तुम्ही शक्तीचा विग्रह करू नका देवतांनो. निर्यान्तु दानवा सर्वे कांबोजा स्वबलेरुर्ताः. आणि हे दानव जे आहेत ना, तर ते निर्बल आहेत, ते स्वतःला बलवान जरी म्हणत असतील परंतु ती शक्ती मी देवतांना सुद्धा समप्रमाणात शक्ती देते आणि दानवांनाही देते. कारण ते दानवही माझेच आहेत, देवताही माझेच आहेत. परंतु जो उन्मत्त होईल त्यांना दंडन केलं पाहिजे, हे मातेचं कर्तव्य असावं, म्हणून आईच्या कर्तव्यानुसार मी त्यांना दंड देणार आहे. तेव्हा देवतांचं जे भय होतं ते नाहीसं झालं आणि त्या महाकालीने ते खप्परही बाजूला केलं. जेवढं रक्त खपरात येईल ते उडेल बाजूचं, तेवढंच पूर्ण रक्त तिने आपली जिव्हा विस्तृत केली, भली मोठी जिव्हा केली मा भगवतीने महाकालीने. आणि त्या जिव्हेने त्या रक्तबीजाला त्या चामुंडेला सांगितलं की वध कर त्याचा, निर्दाळन कर त्या शिराचं, शिर कलम केलं आणि पूर्ण रक्त त्या मा भगवतीने महाकालीने प्राशन करून घेतलं, एक थेंबही जमिनीवर पडू दिला नाही. आणि तेवढ्यामध्ये जेवढे दैत्य होते ते सगळेचे सगळे दैत्य जणू काही लाखो हत्ती त्या भगवतीने गिळले आहेत. एवढं सामर्थ्य त्या भगवतीचं, एवढं तेजपुंज रूप आणि आक्राड विक्राड दाढा तिने या विस्तृत केल्या आणि त्या रक्त प्राशन केलं. म्हणून तिला रक्तदंतिका सुद्धा म्हणतात, दैत्यांचा नाश करणारी.
तेव्हा त्या महाकालीचं ते उग्र रूप, ती महाकाली थैथय नृत्य करते आहे. त्याच रणांगणामध्ये देवता पाहत आहेत. देवतांचं सैन्य सुद्धा गिळंकृत करते आहे. दानवांचं सुद्धा गिळंकृत करायला लागली. महाभयावह अवतार त्या देवीने धारण केलेला आहे. या देवीला आता कोण शांत करणार आहे? शीतल स्वरूपात दिसत नाही, उग्र दाहडा पसरवते आहे. जो येईल त्याला खाण्याचा सपाटा या मा भगवतीने चालू केलेला आहे. एवढे दैत्य गिळले तर ती बुद्धी तिला येणारच आहे. तो द्वेषात्मक भावनेतून ती प्रत्येक देवता, ज्या इंद्रादी देवताचं सैन्य असलं त्यांनाही गिळायचं. तेव्हा देवतांनी विनवणी केली की हे भगवती, हे स्वरूप तू, हे विघ्नकारी स्वरूप आहे. या स्वरूपाला या जगतामध्ये जास्त वेळ थारा देऊ नको. तरी सुद्धा ते ऐकत नाही. तेव्हा देवतांनी महादेवाची विनवणी केली की देवा, अरे तुमच्यासाठी ही शक्ती आहे, ती अधीन करू शकता, तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि या साक्षात महादेवांनी जाणलं, स्मरण झालं देवाला, ही माझी पार्वतीच आहे. आणि या पार्वतीने हे विग्रह धारण केले. आता हिला शांत करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये चेतना निर्माण झाली की पार्वती पतिव्रता आहे. आणि पतिव्रता स्त्री आपल्या पतीला मारणार नाही, शिवीगाळ करणार नाही, उंच स्वरात बोलणार नाही. मग महादेवाने आपला स्वतःचा विग्रह मा भगवती, जे पावलावर पाऊल टाकत त्याच रणभूमीमधून देवतांना दानवांना गिळंकृत करते, तिला शांत करायचं असेल म्हणून त्या महादेवांनी तिच्या चरणारविंद स्वतःला झोकून दिलं. तेवढ्यामध्ये ती महाकाली, ती रुद्राणी, ती कात्यायनी, हिने आपली जीवा, जे रक्तप्राशन केल्यानंतर आपल्या मुखामध्ये तिने धारण केलेली ती जीवा पुन्हा विस्तारली, बाहेर काढली की हा तर माझा पती आहे आणि मी पतिव्रत आहे, पतीच्या मी छातीवर पाय देऊ शकत नाही. एवढं आकराड विक्राड रूप धारण करून सुद्धा तिच्या मनामध्ये पतिव्रतेचा भाव होता. एवढ्या राक्षसाचं रक्त प्राशन केलं तरी सुद्धा तिच्या भावना ह्या जागृत होत्या की तो माझा पती आहे. आम्ही चालता बोलता थोडंसं बाजूला नाही झालं, लात लागली तरी म्हणत नाही की लात लागली म्हणून घरामध्ये. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. मग तुम्ही म्हणणार तुम्हाला काय अनुभव येतो ना? प्रत्येकालाच येतो. तुम्ही कितीही निष्ठावान असले तरी सुद्धा पतीने पतिव्रतेचा भाव कशा पद्धतीने राखला पाहिजे. आणि ते शेवटी काय असतं, महाराजला अंगावर घ्यावं लागतं. दुसऱ्यांना म्हटलं तर राग येईल, त्याच्यापेक्षा आपल्याच अंगावर घेतलं तर काय फरक पडणार आहे? असं होतंच. आपण लगेच आपल्याला म्हटलं जातं, मग माझं कुठे लक्ष होतं. पण ती लात मारायलाही तयार नाही, स्पर्श सुद्धा केला नाही. तिने आपली जिव्हा विस्तारली. आपण चुकलं तर बऱ्याच महिला जिव्हा दाताखाली दाबून घेतात. बोलताना चुकत असेल किंवा यदा कदाचित कोणाला आदरानं बोलता गेलं नाही, माहिती नाही की समोर एक दोन महिलेशी जर वार्तालाप चालला असेल, कोणी आदराची व्यक्ती असली की त्याला अचानक आपल्या तोंडातून आरे कार्य निघून जातो शब्द, तेव्हा आपल्या जिव्हा आपल्या दातानेच आपण चावतो. कारण या दातांचं संरक्षण त्या जिभेला आहे. या दातांनाही माहिती आहे की यदा कदाचित जर ही जास्त जर सुटली तर मग ते दातही शिल्लक राहत नाही. ज्या दातांचं कवच ज्या जिभेला आहे त्या जिभेने जर उद्रेक केला दोन शब्द बोलण्याचा, लोक दातही ठेवत नाही तोंडामध्ये. म्हणून ते दातच संरक्षण करता आधीच म्हणता की जास्त बडबड करू नको, कारण त्याच्यामुळे आमचाच नाश होईल. ही भावना आणि ती शक्ती आहे. आणि म्हणून या शक्तीने महाकालीने त्या देवाला पाहिलं, महादेवाला, आणि साक्षात तिथे ती महाकालीने आपली जीवा विस्तृत केली. जो फोटो आपण पाहतो त्या स्वरूपातूनच जणू काही ती भगवती प्रगट आहे. एक पाऊल उंच उचललेला आहे की ते महादेवाच्या छातीवर ठेवते. बरेच लोक प्रश्न विचारत होते आधी, मग महादेवाच्या छातीवर का पाऊल ठेवलं? त्याचं हेच कारण आहे, तिला तिचं पातिव्रत्य धर्म काय आहे हा ती जाणून होती आणि जगाला दर्शवायचं होतं या प्रतिमेतून की ती भगवती जर पतिव्रतेचा एवढा धर्म पालन करू शकते तर मग जगामध्ये स्त्रियांनी का करू नये? चार चौघामध्ये विटंबना होईल म्हणून त्याला काहीतरी दोन शब्द बोलावे हे आपण टाळले पाहिजे. त्याचा अपमान होणार नाही याकडे सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. आणि पुरुषाने सुद्धा माझ्या पत्नीचा, स्त्रीचा अपमान कुठेही होणार नाही चार चौघामध्ये, त्यानेही लक्ष घातलं पाहिजे. कालच आपण ऐकलं, एवढं सामर्थ्यवान स्वरूप त्या देवीचं आहे. आता ती शीतल झाली, शांत झाली, तिला कळालं की आपण कुठंतरी चुकतो आहोत. तेव्हा त्या भगवतीची सगळ्याच देवतांनी आराधना केली की देवी तू शीतल स्वरूप धारण कर. तेव्हा मा भगवतीने स्वस्वरूपामध्ये आली आणि विलीन झाली. जी भुवनेश्वरी जिथं आली होती त्या देवीमध्ये ती विलीन होऊन गेली. तेव्हा देवतांनी नम्र होऊन त्या देवीला प्रार्थना केली की देवी, रक्तबीज तर गेला,
पण शुंभ आणि निशुंभ बाकी आहे. तेव्हा कौशिकी रूपामध्ये आलेल्या त्या आधीच्या देवीने ती यावर सुद्धा आरूढ झालेली, ते कौशिकीने सांगितलं की ठीक आहे महादेवा, एक करा, तुम्ही शुंभ निशुंभाकडे माझे दूत होऊन जा, त्याला मार्गदर्शन करा. कुबुद्धी आले असेल त्याला, त्याला समज घाला. जास्त घात झाल्यापेक्षा, विघातक शक्तीचा प्रादुर्भाव होण्यापेक्षा तो घात कमी झाला पाहिजे. त्यांना समज घाला, कशाला युद्ध करता. म्हणून महादेव आज्ञेवरून त्या देवीच्या दूत म्हणून गेले शुंभ आणि निशुंभाच्या त्या महालामध्ये. तिथे गेल्यानंतर शुंभ निशुंभाने महादेवाला पाहिलं. तेही भयावह झाले की महादेव का आले असतील. तेव्हा महादेव म्हणतात की हे शुंभ आणि निशुंभ, तुमची कुबुद्धी ही तुम्हाला लयाला घेऊन जाईल, तुमचा नाश होईल. कारण ही शक्ती सर्व शक्त्यांनी समन्वित झालेली शक्ती आहे. ती देवाला सोडत नाही, तर तू तर दैत्य आहे, तुमच्या बुद्धीमध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मी आलो आहे. शुंभ हसू लागला. अरे मला आणि शरणागत जायला लावतो आणि त्या अबला स्त्रीशी, अरे मला तर तिच्याशी विवाह करायचा आहे. महादेव म्हणतात तुमची मती भ्रष्ट झालेली आहे. रक्तबीजावरती तुमचा किती अहंकार होता की रक्तबीजाला सुद्धा स्वतःच्याच ताकदीचा अहंकार होता की आपण लाखो करोडो उत्पन्न होऊ शकतो. त्याचा नायनाट केला. तुम्ही कुठं लागता. त्याकरता तुम्ही सुद्धा शांत व्हा. निर्जगाभम मदाभिष्टम देवी स्मरण मंडले, आणि तिचं स्मरण करा. ती जगतामध्ये विख्यात आहे. तमागतम समालोक्य चंडिका दानवम बलम, आणि ती चंडिका केव्हा चंडीचा अवतार धारण करते, दैत्यांना मारण्यासाठी, ते दैत्य कुडाचा नाश करण्यासाठीच जन्माला आलेले. तिचा अवतार ती निर्गुणातून सगुण अवतार धारण का करते, तिला दैत्याचा नाश करायचा आहे म्हणून. म्हणून या देवीचं अजून एक नामकरण झालं, शिवदूती रूपेण संस्थिता. महादेवाला दूत म्हणून पाठवलं म्हणून तिला नाम झालं शिवदूती. या देवीने वेगवेगळा विग्रह धारण केलेला आहे. महादेवाने आपला निरोप त्या शुंभ निशुंभाला दिलेला आहे, तरी सुद्धा यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं भय निर्माण होत नाही. तेव्हा महादेव म्हणतात की तुमच्या मृत्यूला कारण तुम्हीच राहणार आहात. माझं समजवण्याचं कार्य होतं, त्या शक्तीने मला पाठवलेलं आहे दूत म्हणून, की अरे आता तरी सुधरा. आपण करतो ना एखाद्याची मध्यस्थी, जर दोघांमध्ये भांडण होत असेल, काही गोष्टी मनोमनी वाढत चालतात. मी काही म्हटलं नसेल, तुम्ही काही म्हटलं नसेल, तरी तिसऱ्याकडनं दुसऱ्याच गोष्टी, मग त्यामध्ये विस्तार होतो. दोन परिवारामध्ये, दोन समुदायामध्ये हा वाद निर्माण होतो. काहीच झालेलं नसतं, कुठंच काही झालेलं नसतं, परंतु मनामध्ये विष कालवल्या जातं. समोरचाही बोललेला नसतो, इकडचाही बोललेला नसतो, मनात विष कालवलं की त्याचा प्रादुर्भाव असा होतो. आपल्याला माहिती आहे विषच अशा पद्धतीचं आहे. समुद्र मंथनातून विष बाहेर निघाल्यानंतर महादेवाने धड पोटातही टाकलं नाही, बाहेरही पडू दिलं नाही. बाहेर गेलं तर जगताला त्याचा त्रास सोसावा लागेल. आज जर गेलं तर आपल्याला त्याचा त्रास होईल. म्हणून महादेवाने त्या गरल कंठात घेतलं की बाबांनो, या कंठातून विषारी शब्द बाहेर येताना त्याला बाहेर पडू नका देऊ, पोटातही जाऊ नका देऊ, कारण ते पोटातही खतबदच करता. हिचं काही कानातलं ऐकलं, दोन गोष्टी ऐकल्या की मग दुसरीला कधी सांगणार. मग एवढ्या महिला कुठे जमतील. जाऊ दे, मग आजचे दिवस कथेलाच जाते, म्हणजे सगळ्या महिला भेटतील, त्यांना दोन गोष्टी सांगता येतील. होतो ना असा वार्तालाप. त्याकरता ते विष आहे. जे शब्द कडू असतील त्या शब्दांना आपण विष म्हणावं, आणि ते विषारी शब्द आमच्या मुखातून पडता कामा नये, याकडे आपण लक्ष घातलं पाहिजे. म्हणून महादेवाने आपल्याला ती प्रेरणा दिलेली आहे की बाबांनो, हे विष पोटात जर गेलं तर आपला नाश करणार आहे, आणि आपल्या तोंडातून बाहेर जरी पडलं तरी आपला नाश करणार आहे. म्हणून नाश होता कामा नये. तरी दैत्य ऐकत नाही. दैत्य म्हणतात की आम्ही सामर्थ्यवान आहोत, आमच्यामध्ये ती शक्ती आहे, आणि या शक्तीनिशी आम्ही त्या शक्तीशी लढाई करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहोत. दुतत्वम कुरु कामरे ब्रूहिम शुंभम स्मराकुलम निशुंभच्च मदोन्मत्तः वचनामाम शंकरः. आणि शंकरांनी जे वचन सांगितलं तेव्हा तो म्हणतो, तुम्ही आपापल्या लोकाला निघून जा महादेव, तुम्ही तुमचं कैलास सांभाळा. त्या हरिविष्णूला म्हणावं की त्यांचं वैकुंठ सांभाळावं, आम्ही पाताळात जाणार नाही.
आम्हाला उलट या सर्व देवलोकांवरती आधिपत्य गाजवायचं आहे. कारण तुम्ही देवलोक आम्हाला छळतात आणि आम्हाला छळ कपट करून आमचा नाश करतात. आता आमचं सत्ता आहे आणि आम्हाला वाटेल त्या प्रमाणात आम्ही आमच्या सत्तेचा दुरुपयोग करू शकतो. कालांतरानं काही वर्षानंतर एक सत्ता येणारच आहे आमच्यावरती. किती दुरुपयोग करणार आहे त्या सत्तेचा. आणि ती सत्ता जसं 2000 वर्षाच्या पूर्वी कालांतरानं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या पूर्वी जेवढी ती प्रवाहित झाली होती, जेवढा तिने विध्वंस केला होता, त्या सत्ता पुन्हा एकदा आपल्यावरती येतील. कारण आमचं संघटन राहिलेलं नाही. एकदा जर का आमचं संघटन पूर्णपणे अशा पद्धतीने आम्ही विघटित झालो की तेव्हा ती एक वेळ सत्ता येईल आणि ते म्हणेल की आता आमची सत्ता आहे. आम्ही म्हणू त्या नियमानं तुम्हाला जगावं लागेल. आज फक्त एकाच आपल्या मुलीचे तुकडे होतात, पेटीत टाकल्या जातात, फेकून दिल्या जातात. उद्याच्या दिवशी जेव्हा त्यांच्या हाती सत्ता राहील ना, त्या दिवशी तुमची मुलगी तुमच्याच हातातून हिसकल्या जाईल आणि घेऊन जातील. त्या दिवशी तुम्हाला कळेल की आम्ही एकत्र पाहिजे होतो होईल, परंतु त्या दिवशी तुम्ही काहीच करणार नाही. लांबचा विषय नाही. 15-20 वर्षानंतर ही घटना जर आम्ही वागलो तर 15च वर्षामध्ये आमच्या समोर या घटना घडतील आणि त्याला तुम्ही प्रतिबंध सुद्धा करू शकणार नाही. कारण आमची मुलं नपुंसक होऊन जातील. मोबाईल चालवून 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 आमच्या मुलांच्या भाग्यरेषा पुसल्या जातील. कारण आमच्यामध्ये भावनाच राहिल्या नाही. देशाविषयी नाही, समाजाविषयी नाही, राष्ट्रप्रेम काय ते आम्हाला माहीत नाही. त्याकरता आम्हाला जागृत होणं तर गरजेचं आहे. आम्ही कथा असतील, प्रवचन असेल, कोणतं मार्गदर्शनात्मक भाषण असेल, व्याख्यान असेल, हे फक्त मनोरंजन म्हणून ऐकतो आणि सोडून देतो. परंतु त्यातला भाव जाणला पाहिजे की आम्ही कशा पद्धतीने जगलो पाहिजे. इथंही तेच आहे. सगळ्या शक्त्यांना एकत्र यावं लागलं एवढे दैत्य मारायला. दैत्यांना वरदान कोणी दिलं? देवांनीच दिलं. म्हणून या दैत्यांचा सांभाळ कोण केला? आपणच करतो आहोत. एक वेळ तेच दैत्य देवांवरती चालून गेले. मग हे दैत्य आपल्यावरती चालून येणार नाही याची शाश्वती प्रत्येकाला आहे का? त्याकरता प्रत्येकाने लक्ष घातलं पाहिजे की मला असा उपदेश जिथे जिथे प्राप्त होतो त्या उपदेशाचं मी मंथन केलं पाहिजे. आम्ही इतर गोष्टीचं मंथन करतो. ते अमुक अमुक असं म्हणत होती, ढमुक तसं म्हणत होती. अमुक म्हणते 2100 रुपये दिले तर जाऊ का, त्याला नाही तर जाऊ नये का, याचंच नाही. आपण दुसऱ्याच्या विचारात नाही पडायचं. आपल्या विचाराचं मंथन केलं पाहिजे की मी काय केलं पाहिजे, योग्य निर्णय मी कसा घेतला पाहिजे, माझ्या धर्मासाठी मी तो निर्णय घेणं योग्य आहे. म्हणून ज्या भारतात मी जन्माला आलो त्या भारताचं कल्याण काय, कशामध्ये, तो विचार माझ्या मनात येत नाही. आमच्या तरुणांना देवाच्या कथा ऐकाय वाटत नसतील, काही नवल नाही. जग पुढे गेलेलं आहे, कलियुग चाललेलं आहे. जग किती पुढे चाललं, कशासाठी देवदेव करता? देशासाठी तरी तुम्ही उभे राहिले पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा नाही. आपण सगळे प्रयत्न करून पाहिले, तरुण कसे एकत्र येतील. व्याख्यान करून पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जागर करून पाहिला, तिथेही फक्त महिलाच दिसता. आपण भगवतीचे गुणगान करून पाहिले, तिची शक्ती काय असते, शक्ती कशा पद्धतीने प्राप्त करावी, तिथेही महिलाच दिसता. कीर्तनामध्ये प्रबोधन करण्यासाठी जेव्हा जेव्हा विचारांची सांगड, देवदेश धर्म काय आहे, तिथेही महिलाच दिसता. ज्यांच्या हाती पुढे सत्ता आहे तेच जर दुर्बल झालेले आहेत, ते काय रक्षण करतील? हे दुर्बल कोणामुळे झाले? ज्यांची सत्ता आहे त्यांच्याचमुळे. पुन्हा दोष मी तुम्हालाच देणार आहे, कारण तुम्हाला त्यांना संस्कार देता आले नाही. तुम्ही कुठंतरी कमी पडले, म्हणून तुमची मुलं कथेला दिसत नाही, म्हणून तुमची मुलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये सुद्धा येऊन बसत नाही. तुम्ही विचारला का जाप त्यांना की महाराजांचेही विचार तुम्हाला का पटत नसतील? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य फक्त निरर्थक घालवलं का? अशा महापुरुष जन्माला येऊन गेले की त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. भारताचं स्वातंत्र्य आपण पाहतो की आपल्याला काही जास्त वर्ष झाले नाही, 75 वर्षे फक्त झाली. आपली महापुरुष कित्येक क्रांतिकारी जन्माला आले, हसत हसत पासावर गेले. कशासाठी गेले असतील ते? असे नपुंसक आडवाय जन्माला येतील, तरुण म्हणून त्यांना म्हणायला लाज वाटेल असे तरुण जर येतील, असं भाषण केलं की ते लगेच शिवीगाळ करतात. त्यांना आपलं मुख जरी दिसलं तर द्वेष वाटतो, परंतु त्यांची आत्मजागृती झाली पाहिजे की अरे तुम्ही देशाचे पुढचे पाया आहात. आज जरी तुम्हाला वाटत असेल देश तुम्हाला सांभाळायचा आहे आणि अशा नपुंसक जर अवलादीने जर देश सांभाळला तर देशाचं कल्याण होईल का?
हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून आम्हाला 15 वर्ष वाट पाहायची नाही, इथंच एकत्र यावं लागेल. इथंच विचारांची मांदियाळी ही निर्माण करावी लागेल की मला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला सांभाळावं लागणार आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की निरर्थक खर्च कमी करा. लाखो तुम्ही करोडपती असाल तरी सुद्धा निरर्थक खर्च कमी करा, कारण भारत देशाला तुमच्या त्या वित्ताची सुद्धा गरज पडणार आहे. आम्ही जर गरीब असेल तरी सुद्धा निरर्थक खर्च कमी करा, कारण उद्याच्या दिवशी आम्हाला जगात फिरायचं आहे. जगात उभं राहायचं असेल तर तुमच्याजवळ सत्ता पाहिजे, मान पाहिजे, पैसा पाहिजे. कुठेही जा तुम्ही, बसमध्ये बसलं तर तिकिटाला पैसा लागेल, बिगर पैशाचं काम होणार नाही. बसमधून उतरलं तर चहा प्यायचं वाटत असेल तर तिथंही पैसा लागेल. साधं पाणी प्यायचं असेल शहराला गेलं तर तिथंही पैसा लागेल. मग इतरत्र जर पैसा लागत असेल तर त्याचा भडीमार करून काही फायदा नाही. आम्हाला आमचा भारत देश सांभाळायचा आहे. आमचा भारत देश कोणत्या राजकारणी सांभाळू शकत नाही. प्रत्येकाला स्वतःला सांभाळावं लागेल. ती लोक फक्त राजकारण करून करून या देशाला पोखरून टाकू राहिले. जसं आपण पाहतो शालिग्राम भगवतीच्या श्रापाने ते गंडकी नदीच्या तीरावरती खडक म्हणून उभे राहिले, परंतु त्यामध्ये ते कृमी असतात, कीटक असतात, ते त्याला कोरतात, त्याचे दगड म्हणून त्या नदीत पडतात, तो शालिग्राम आपल्याला भेटतो. परंतु त्याला कोरणारे जसे किडे आहेत, तसं हे राजकारण या भारताला पोखरून पोखरून खूप पोकळ करून टाकत आहे. त्याकरता त्याच्याकडे कमी वळा. मी म्हणत नाही की जाऊ नका, वेळेपुरतं. जेव्हा निवडणुका आला त्याच्याकडे वळा. आपल्याला योग्य त्याला निवडून द्या, द्वेष सोडून द्या. आम्ही तोच द्वेष घेऊन बसलो, एकमेकांमध्ये जर लढत राहिलो ना, उद्याच्या दिवशी हे लोक तुमचा फायदा घेतील. मग गावागावामध्ये अशा पद्धतीचे प्रबोधन झाली पाहिजे आणि त्यामध्ये फक्त 80-85 वर्षाची लोक येऊन बसली पाहिजे. अशा जर अपेक्षा केल्या तर देश सुधारणार नाही. 15 ते 20 वर्षामध्ये तुम्हाला गुलामी पत्करावीच लागेल. हे काही बाकीच सांगत नाही, भविष्यही सांगत नाही. दिसून येतंय वर्तमानामध्ये कुठली परिस्थिती आहे. आम्ही जर आताची लढाई तलवारीची आहे का? नाही. घोड्याची आहे का? नाही. बंदुकाची राहिली का? नाही. एकच लढाई आहे, वोटिंग. माझं मतदान झालं पाहिजे. योग्य माणसाला मी योग्य मतदान केलं पाहिजे. आम्ही आमचं मतदान 500 रुपयात विकून मोकळे होतो. 36 पैसे दिवसानं. एका दिवसाला फक्त 36 पैशात विकता तुम्ही आणि 5 वर्ष गुलाम म्हणून जगता. त्यापेक्षा योग्य माणसाला निवडा. बरीच योग्य लोक उभी राहिलेले असतात, त्यांच्याकडे आपली मी राजकारण घालत नाही, मला राजकारणात रसही नाही. परंतु आपण कुठल्या गोष्टीसाठी द्वेष करतो एकमेकाचा, तो द्वेष आधी दूर सारा आणि माझा भारत बलशाली कसा होईल. आम्ही फक्त गाणंच म्हणतो, बलसागर भारत होव आणि विश्वात शोभून राहू. कशाला शोभून राहील तो? तुम्ही बलसागर भारत कशाने होईल? तुम्ही बलशाली झाले, तुम्हाला शक्ती प्राप्त झाली, तुम्ही शक्तिमान तर भारत शक्तिमान, नाहीतर कशाला शक्ती ते राहील. म्हणून प्रबोधनासारखं भरपूर असतं कथेला, विषयाला. म्हणून तुमच्याजवळ मी फक्त मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक माता भगिनीने आता सावध झालं पाहिजे. आपल्या मुलाचा कान धरण्याची वेळ आलेली आहे. तो जर छोटा असेल, शास्त्र काय सांगतं, वयाच्या 5 वर्षापर्यंत त्याला दंडित करू नका, त्याला मारूही नका, त्याला फक्त संस्कार देण्याचं काम करा. परंतु वयाची 5 वर्षाचे, वयाची 22 वर्षे त्याला दंडन करा, त्याला संस्कार स्वीकारायला भाग पडा. आम्ही त्याच वयामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सगळ्यात वाईट परिस्थिती जी निर्माण केली ते आमच्या संस्कारांनीच निर्माण केलेली आहे. आम्ही लक्ष घाला त्यांच्याकडे की ते कुठं चुकत आहेत. आमचा 8वीतला मुलगा म्हणतो मोबाईल घेऊन दे, नाही तर मी शाळेत जाणार नाही. तुला मोबाईलची गरज काय, तो प्रश्न आधी विचारला पाहिजे. त्याला योग्य वेळी 1 तासभर मोबाईल दिला पाहिजे, घेऊन घेतला पाहिजे. आता घरोघरी 4-4, 5-5 मोबाईल. आधी डबडं होतं, 500 रुपयाचंच भेटत होतं, ते घेण्याची ऐपत नव्हती. आता प्रत्येकाकडे, मी म्हणत नाही घेतला पाहिजे, काही माझ्या पैशाने घेणार नाही तुम्ही, परंतु घेतला तर प्रत्येकाला, आणि 700-700 रुपयाचं बॅलन्स प्रत्येक जण. मग एकच मोबाईल 4 चौघं वापरू शकत नाही का? वेळ जर प्रत्येकाला दिली तर नाही, त्याला स्वातंत्र्य पाहिजे. कारण इंस्टाग्रामवरती रील पाहायला, अमुकला प्रपोज करायला, दुसरं काय राहतो त्यांचं? काहीच नाही. शिक्षणाचा त्यांनी सगळा बत्त्या बोळ केलेला आहे. शिक्षण म्हणून कोरोनामध्ये मोबाईल हाती आला मुलांच्या 6वी, 7वीच्या, 8वीच्या. काय केलं त्यांनी? कोरोनाभर तरी तुम्हाला तरी वाटलं का माझ्या मुलाने अभ्यास केला? जेव्हा त्याला अश्लील व्हिडिओ पाहायचे होते तेव्हा तो एकांतात बसायचा, तुम्ही म्हणायचे की तो अभ्यास करतोय. त्याची मती भ्रष्ट झाली. त्याकरता ते लक्ष घालणं गरजेचं आहे. म्हणून काहीच्या भावना दुखत असतील, मी बोलत असेल तर मी क्षमा मागतो, परंतु हे बोलणं गरजेचं आहे. आज ही काळाची गरज आहे. आज जर पाया भक्कम नाही झाला तर आमचा भारत देश सुदृढ राहणार नाही आणि तो या जगावरती राज्य करणार नाही.
आज महादेवाने देवादिकांनी त्या भगवतीच्या विनवण्या केल्या, तिला प्रसन्न करून घेतलं, चंडमुंडाचा वध केला, धूम्रलोचनाला मारलं, रक्तबीजालाही मारलं. शुंभ निशुंभाकडे महादेव जातात, त्यालाही मार्गदर्शन करतात, बाबा घे चांगला मार्ग स्वीकार कर. आपण समज घालण्यासाठी आपण ज्या गोष्टीवर थांबलो तिथून सांगतो की आपला दोन परिवारामध्ये जेव्हा अशी विभागणी होते, आपण मध्यस्थी पाठवतो की बाबा सांग त्याला माझं काही मी काही बोललो असेल, बरं बोलव त्याला आमने सामने, काय बोलला असेल तर मोकळं बोलून घेऊ, म्हणजे मनातलं निघून जाईल, मनातलं विष दूर झालं पाहिजे. या भावना आपल्या जशा मनात राहतात तसं देवीने सांगितलं, त्या शुंभाने शुंभाकडे जा, सांगा त्याला देवी ती तुमची माता आहे, आमचीही माता आहे. कारण आईला सगळ्यांचं कल्याण करावं असं वाटतं म्हणून तिने तो निरोप दिला. जर बनतच नसेल तर मग आईला शेवट ती रुद्राणी महाकाली चंडिका अवतार धारण करावाच लागतो. स्वतःच्या मुलाला दंड देता आला पाहिजे, हे आईचं सामर्थ्य पाहिजे, आईल्या देवीकडनं शिकलं पाहिजे. आईल्या देवी होळकर की तिने आपल्या मुलाला सुद्धा दंडन करायला कमी पडली नाही. चुकतंय ना, इथं मी न्याय देण्यासाठी न्याय देवता म्हणून उभे आहे, इथं माझं नातं गोतं नाही राहिलं. त्या पद्धतीने आपण सुद्धा आपल्या मुलांना न्याय देण्यासाठी त्या भूमिका म्हणून त्या महिला आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांचा आदर्श आम्ही घेत नाही. महादेवाचं ऐकलं नाही आणि म्हणून आता महादेवीने जगदंबेने विविध अवतार पुन्हा त्या इंद्राणी वेगवेगळ्या स्वरूपातून ब्रह्मानी नारायणी या सगळ्यांना आव्हान केलं की आपल्याला या दैत्यांचा नाश करायचा आहे, ते चालून आले पाहिजे. म्हणून महादेवाला प्रेरणेने पाठवलं होतं, जर नाही समजले तर सांगावं, एक तर पाताळात जा, एक तर युद्ध करा. आणि म्हणून महादेवांनी सांगितलं आणि तो दैत्य त्या महादेवाला म्हणतो की आम्ही युद्धाला तयार आहे. निशुंभच्च एव शुंभच्च ये चान्ये दानवास्थितः हत्वा दैत्य बलम सर्व कृत्वाम्न निर्भयम जगत. आम्ही जगामध्ये कोणालाच घाबरत नाही, एवढे आम्ही निर्भय आहोत. आम्ही त्या शक्तीचा निपात करू शकतो कारण आमच्यामध्ये दैत्याचं बल आहे. या दैत्याच्या बलाने आम्ही उन्मत्त झालेले आहोत. तेव्हा त्या शक्तीने त्यांना आव्हान दिलं की लढायचं असेल तर युद्धभूमीत या. तेव्हा पराक्रमी शुंभ काय म्हणतो शुंभाला की शुंभराज, हे दैत्यराज, मी जातो आणि तिला माझा पराक्रम दाखवतो. दैत्यांची बुद्धी काय असते पहा. निशुंभ काय म्हणतो त्या शुंभ काय म्हणतो निशुंभाला, तू तुझा पराक्रम जर दाखवला तर ती तुझ्यावर भाडून जाईल, मग ती तुला म्हणेल की विवाह करते, पण मला तिच्याशी विवाह करायचा आहे. म्हणजे भावातच पुन्हा द्वेष निर्माण झाला. ही शांभवी माया आहे, ती एकमेकांना द्वेषाचं वातावरण निर्माण करते आणि पुन्हा लढाई करून त्यांच्यामध्ये मतभेद झाला किंवा आपल्याला जग जिंकता येतं. हा गनिमी काव आहे. हा कोणी शिकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांनी पुराणाचं अध्ययन केलं, कसं लढलं पाहिजे. जेव्हा भगवंताने नृसिंह अवतार धारण केला आणि या नृसिंह अवतारामध्ये दैत्याचा विनाश कसा केला पाहिजे, दुश्मनाला कसं मारलं पाहिजे, तसाच कोथळा काढला अफजल खानाचा. मग आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज तर सेक्युलर होते, त्यांना देव चालत नव्हता, देव काही समजत नव्हता, असे बरेच लोक सांगतात आपल्याला. मग त्यांनी हे ज्ञान घेतलं कुठून? जर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होतं रामायण वाचावं, महाभारत वाचावं, का ती शिकवण मला, कारण आता मला दैत्याशीच लढायचं आहे. आणि म्हणून सांगतो मी तरुणाईला, आता त्यांना गरज आहे रामायण महाभारत वाचण्याची की युद्ध कसं केलं पाहिजे, युद्धनीती कशी पाहिजे, कोणाशी संवाद कशा पद्धतीने केला पाहिजे. तुमचा माझा जर वाद होत असेल तर मी कोणते शब्द वापरले पाहिजे, माझा शब्द मृदू निघाला पाहिजे, माझ्या शब्दाने कोणावरती घात होणार नाही असा शब्द माझ्या मुखातून निघाला तर दुसरा आमच्यावरती कधीही चवताळून येणार नाही. शब्दाला प्रतिशब्द दिला तर वाद होतील, तो वाद नाहीसा झाला पाहिजे. आणि मनामध्ये दुसऱ्याच्या काय चाललं हे समजून घेण्याचं सामर्थ्य सुद्धा आम्हाला पुराणांनी दिलेले आहे. ती वाचण्याची गरज आहे, परंतु आमची मुलं वाचता नाही, त्याचं अंगीकरण तर करत नाही. ज्या महिला इथं कथेला बसतात, म्हणजे उदाहरणार्थ म्हणतो मी, जगात अशा कित्येक कथा चालतात, त्यांचीच मुलं देवाची विटंबना घरी करतात. त्यांचीच मुलं हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी कशाचा देव, आमचे आई वडीलच वेडे झाले, त्यांना ते आमच्या आजीनं सांगलं होतं देवपूजा म्हणून ते करत बसतात. विटंबना आमचीच मुलं करतात. दुसऱ्याने विटंबना केली की लगेच आंदोलन करण्यासाठी हेच मुलं पुढे राहतात. आमच्या धर्माची विटंबना, तुला धर्म कळला का? त्याने विटंबना केली असेल, तुला तुझा धर्म कळला का आधी? हा प्रश्न त्याला विचारणारा कोणी राहिलं नाही.
याकरताच या कार्यक्रमांचं खर्च करून आयोजन केलं जातं की यातून तरी कोणीतरी एकत्र येईल, ते विचार घेतील आणि आम्हाला तो धर्म कळेल. दैत्यांना त्यांचा धर्म कळा की आपल्या दैत्यकुळासाठी आपण लढलो पाहिजे. देव मार्गदर्शन करत असतील, परंतु आपल्या दैत्याचं पराक्रमाचं जे शौर्य आहे, ते बल आहे, ते दैत्याने सुद्धा दाखवून दिलं पाहिजे. आणि म्हणून ते हे बल दाखवण्यासाठी त्या देवीशी युद्ध करायला तयार झाले. आणि मग शुंभाने सांगितलं की ठीक आहे, तुझी इच्छा आहे, परंतु ती शक्ती माझी होईल. तू तिच्यावरती कुठल्याही प्रकारे तुझ्या मनामध्ये वाईट विचार येऊ देणार नाही, हे वचन देत असेल तर मी तुला लढायला पाठवतो. आणि इत्युत्वा कालिकाम चंडी कर्णाकुष्ट शरोत्कर हे छाया दया माया तरसा निशुंभच्या पुरतः स्थितहम. आणि या निशुंभाने सुद्धा ठरवलं की मला तिचा वध करायचा, एक केस धरून आणेल, नाही तर वध करेल, परंतु शुंभराज दैत्यराज तुम्हीच राहणार आणि ती साम्राज्ञी आमच्या राज्याची होईल, म्हणून मी प्राणाला लावील, परंतु तिच्याशी लढेल. तेव्हा निशुंभ हा देवीशी लढायला गेला. केशरी केश जालानी धुंदवान सैन्य सागरम सहा गामायास बलवांससी वारुणो येता. आणि या दैत्यराज या निशुंभाने त्या देवीवरती बाणांचा आघात केला, तेव्हा देवीने सुद्धा आपल्याकडनं बाणांचा आघात त्या निशुंभावर केला. निशुंभाला बंदी केलं बाणांच्या आकारामध्ये, जणू काही पिंजरा तयार केला निशुंभाच्या आजूबाजूला. निशुंभाने आपल्या बलशक्तीने तो पिंजरा तोडून टाकला बाणांचा. तेव्हा देवीने पाहिलं की हा महाशक्तिवान बलवान आहे, याला त्याच्या शक्तीनिशी आपण लढलो पाहिजे. म्हणून आपला सिंह हा मा भगवतीच्या या स्वरूपाला, त्याच्या विग्रहाला पाहून तो सुद्धा उत्तेजित झाला की मा भगवती या निशुंभाशी युद्ध करते आहे, आपण सुद्धा केला पाहिजे. कारण मुष्टीप्रहारामध्ये युद्ध सुरू झालं, बाणांचं युद्ध कमी झालं, मुष्टीप्रहारामध्ये आपल्या हाताने त्या देवीला मारायला गेला. तेव्हा सिंहाने आकाशात उडी घेतली आणि आपल्या हाताची थाप त्या निशुंभाच्या मस्तकावर मारली. निशुंभ खाली कोसळला, निशुंभाला राग आला आणि निशुंभ त्या सिंहावर चालून गेला. खूप आघात, आपल्या हाती गदा घेतली आणि त्या सिंहाच्या त्या डोक्यावरती मारू लागला. आणि त्यावेळेला त्या भगवतीला कोप निर्माण झाला, राग आला तिला की आपलं वाहन सिंह आणि याला मारल्या जात आहे. अन्यपि क्रुद्धा दैत्येंद्रा देवी हनुवत प्रिया सद्गृहानाम दस्ताराम रक्त नेत्रा हनक्रेशहा. आणि या दैत्याने या सिंहावरती वार करावा, अन्यना क्रुद्धा दैत्य नेत्र. आणि हे दैत्य हे उन्मत्त झालेले आहेत, यांच्या नेत्रामध्ये द्वेष निर्माण होतो आणि कायमस्वरूपी यांचा वध करून जर यांना आपण निर्दालन केलं, पाताळात हाकलून लावलं, तरच या भूमीचं, या देवभूमीचं, स्वर्गाचं रक्षण होईल. म्हणून ती देवी तत्रा जगताम तरसा शुंभा सैन्य समावृता निहत्य कालिकाम कोपाद ग्रहित जगदंबिकाम. आणि ती जगदंबिका मा अंबिका त्या निशुंभाला पकडण्यासाठी धावून गेली. तेव्हा त्या निशुंभाने आकाशामध्ये उडी घेतली, तेव्हा ती भगवती सुद्धा आकाशात गेली. आकाशातून त्याला पकडून आणलं आणि पुन्हा त्या रणभूमीमध्ये खाली पाडलं. आणि त्या निशुंभाने पुन्हा भगवतीवरती आघात करायला सुरुवात केली. तेव्हा भगवतीने आपल्या मुष्टीप्रहारानं त्याला पुन्हा बेशुद्ध अवस्थेमध्ये खाली पाडलं. तो बेशुद्ध झालेला आहे, त्याच्यावरती आघात झालेला आहे. आणि हे शुंभाला जेव्हा कळालं, शुंभ सुद्धा आपलं सैन्य घेतलं आणि त्या देवीकडे आपण वाटचाल करावी, तिला मारायला आपण सुद्धा आता जवळ गेलो पाहिजे. कारण ती जास्तच उन्मत्त झाली, तिला तिच्या शक्तीचा अहंकार आहे आणि तिचा अहंकारच आता मी दूर करतो. आणि या शक्तीचा अहंकार दूर करण्यासाठी शुंभ गेलेला आहे. देवी तस्य शितर बानेर शितहा चरणो करहो पतव्यभा तथा व्यापी गतासु पर्वतो महा. आणि पर्वताप्रमाणे आकार धारण या भगवतीने केला. आणि या शुंभाला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा पर्वतासारखा आकार धारण करावा, आणि त्याने सुद्धा आपला विग्रह वाढवला. भरपूर पर्वतासारखा आकार त्याने धारण केला आणि त्या देवीशी युद्ध करायला आता शुंभ सुद्धा जवळ गेलेला आहे. निशुंभाला ग्लानी येऊन तो खाली पडला आहे. तेवढ्यामध्ये मा भगवतीचं प्रचंड उग्र रूप तिने धारण केलं आणि त्या शुंभाला मारण्यासाठी ती सुद्धा प्रेरणेने जवळ गेली.
शुंभो निहंत्राच्य तया चंडिकायुध न आयुध न कालो न जानते रणांगणे. तिच्या हाती आयुधही राहिली नाही. रणांगणामध्ये गेल्यानंतर तिने पाहिलं नाही की रणभूमीमध्ये आपण काय केलं पाहिजे. आणि उग्र रूपामध्ये त्या निशुंभावरती घात करू लागली. निशुंभावरती घात केल्यानंतर तिने गदा त्या शुंभाला मारली. शुंभसुद्धा खाली पडला. आणि शुंभ खाली पडलेला निशुंभाने पाहिलं की आपल्या भावाला सुद्धा ही मारते आहे. तेव्हा निशुंभ पुन्हा उठला आणि निशुंभाने आपल्या हाती बाण घेतला आणि त्या बाणांचा प्रवाह त्या देवीवरती चालून गेले. ती बाण त्या देवीच्या छातीवरती लागायची आणि तिने आपलं कवच धारण करावं देवीने आणि त्या कवचाने त्या बाणांचं निर्दारण व्हावं. बाणांचा चुरा होऊ लागला. गहना गुढचरिता काल रात्री त्रिवर्ती हा अपरा अजा अपर्णा पूर्णा सर्व लक्षणयुत. तिने अपरा अजा अनंता ही विविध रूप धारण केली आणि आपलं विलक्षण विग्रह त्या शुंभाच्या पुढे प्रगट केलं. निशुंभाच्या पुढे शुंभ पुन्हा गळावून पडलेला आहे. निशुंभ म्हणतो माझ्या भावासाठी मी माझा प्राण द्यायला तयार आहे. आणि निशुंभाने आपल्या हाती तलवार घेतली आणि धावून गेला त्या देवीवरती. देवीने आपल्या हातचं खडक घ्यावं आणि त्याच देवीने त्याच्यावरती चालून जाऊन पलायनम परो धर्मा सर्वता देहरक्षमम. आणि देहाचं रक्षण करायचं असेल, धर्माचं रक्षण करायचं असेल तर नीती म्हणते त्याच्यावरती चालून गेलं पाहिजे. आणि म्हणून ती भगवती काल करोती बलम सवे निर्बलम क्वचित. आणि तिने खडग हाती घेतलं आणि निशुंभाच्या मानेवरती मारलं. निशुंभाचं धड आणि शिर वेगवेगळं झालं. बोला निशुंभ घातिनी जगदंबा माता की जय. निशुंभाचा वध झाला. सगळं सैन्य सैरावैरा धावू लागलं आणि ते शुंभ जो ग्लानी येऊन पडला होता त्याला पुन्हा शुद्ध आली. तेव्हा त्याने पाहिलं की माझा भाऊ निशुंभ मारला गेलेला आहे. हे दैत्य घातिनी, हे जगदंबे, तू स्वतःला शक्तिमान बलवान समजते, स्वतःला जगताची आंबा म्हणते आणि मग माझ्या निशुंभाचा काय अपराध होता. अपराध करून सुद्धा म्हणतो काय अपराध होता की तू त्याला मारलं. बरीच लोक आपण पाहतो आपलाच मुलगा दगड मारून येतो दुसऱ्याच्या डोळ्यांवरती, त्याचा डोळा फोडून येतो आणि घरची जर ती माता गेली का ग तुझ्या मुलाने माझ्या मुलाचा डोळा फोडला बघ, फुटून गेला असता, डोळ्याला लागलं ना. कोण म्हणतं त्यानेच आधी मारला असेल आणि मारा दुसरीकडून करून आला आणि माझ्या मुलाचं नाव घेतो. तसंच हा म्हणतो की काय दोष होता माझ्या निशुंभाचा, माझा तो प्राणप्रिय भाऊ होता आणि त्याला तू मारलं, तू उन्मत्त झालेली आहे. आणि त्या देवीला तो अर्वाच्य भाषेत बोलू लागला. जेव्हा जो कोणी अर्वाच्य भाषेमध्ये महिलेला बोलला त्याला समजावं की त्या शुंभासारखंच आपला एक दिवस असाच वध होणार आहे. समजावं की आपला काळ जवळ आलेला आहे. जेव्हा जेव्हा स्त्रीवरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा ती शक्ती बलाढ्य अवतार धारण करते आणि त्या शक्तीसाठी धावून येणाऱ्या शक्त्या इतरत्र शक्त्या सुद्धा त्या प्रवाहित होतात. निशुंभ खूप शिबिगाळ करतो, शुंभ खूप शिबिगाळ करतोय, माझ्या भावाला मारलं, सच्चिन्न मस्तको देव्या कबंदो ती दारुण हा. आणि त्याला तू छिन्न मस्त करून टाकलं, त्याचं शिर दळा वेगळं करून टाकलं. एवढं सामर्थ्य आलं कुठून तुझ्यामध्ये. तू तर अबला आहेस ना, तुझे केस धरीन ओढून घेऊन जाईल, परंतु आता ते नाही, मी तुला या रणांगणामध्ये मारून टाकील अशी शपथ त्याने घेतली. आणि मग त्या देवीने सुद्धा उग्ररूप धारण केलं आणि सांगितलं हे शुंभा देवी तस्य शितर बानर शिद चरणोकर हा. आणि त्या देवीने तानागता सुरक्षा सुप्रिया शुंभ निशुंभ शत्रू न मर्दिनी हा. या शुंभाला आणि निशुंभाचं मर्दन करण्यासाठीच तर मी अवतार धारण केलेला आहे. प्रपच्छक्वा निशुंभसो कथनम भगमाम पलायंत हा. तेव्हा निशुंभाला आपला प्राण गमवून पलायन करावं लागलेलं आहे. शरीर पलायन केलं असतं तर तो पाताळाचा राजा राहिला असता, परंतु आता त्याचं सगळं शरीर सुद्धा नाहीसं झालं. आणि म्हणून हे शुंभा तू सुद्धा जागृत हो. आणि ती देवी त्या शुंभाला म्हणते की शुंभ जालमाम किम प्रभूत दुर्वाच्यम कृत्वा. तू दुर्वाच्य भाषेत आयुर्वाच्य भाषेत बोलतो, काय वाचा आहे तुझी. निहत्य सचिवात ब्रहा निर्लज्ज विचारान किम. निहत्यावरती अबलेवरती वार करणारा बलवानच राहू शकतो नाही. जो स्त्रीशी लढतो तो काय बलवान असेल. तू स्वतःला बलवान समजतो का. कालम करता शुभानाम वाशु शुभानाम बलवत्तर हा. कारण तुझ्या शक्तीपेक्षा काळ बलवत्तर आहे. प्रत्येकाने समजावं की तो काळ बलवत्तर आहे, तो आम्हाला कधीही घेऊनच जाणार आहे. माझा मृत्यू जवळ आला तर मी त्याला टाळू शकत नाही, हे सामर्थ्य त्या काळातच आहे. आणि म्हणून भगवती म्हणते की कालम करता शुभानाम वा शुभानाम बलवत्तर हा का चिंता मम दुर्वारे.
का चिंता करतोस, तुझा काळ सुद्धा तुझ्या समोर उभा आहे. आणि म्हणून तो अर्वाच्य भाषेत बोलत आहे, यद भवती तद भवतु करोतो करोतो तम तहा न मे निस्तारास्ती कुत्रापि मरणांजीवन्नहा. अरे तुझं मरण जवळ आलं म्हणून तर अशा पद्धतीने तू धावून धावून माझ्यावरती येतोस. तेव्हा शुंभाला राग आला की हे महिषाचं निर्दाळन करणारी महिषासुर हा आमच्या कुळातला होता, त्याचं निर्दाळन केलं, त्याला मारलं. कित्येक चंडमुंड तू मारले, धूम्रलोचन मारला, माझ्या भावाला सुद्धा मारलं, पण माझं बल तू पाहिलं नाही म्हणून तो आकाशात गेला. कारण त्याला मरण हे फक्त देवीच्या हातूनच येणार होतं. ती देवी अबला स्वतःलाच जो समजत होता की ती स्त्री अबला आहे, ब्रह्मदेवाच्या वरदानातून ती स्त्री माझं निर्दाळन करेल, त्याला त्याची भ्रांती जो भ्रम होता तो नाहीसा झाला आणि त्याला समजू लागलं ही अगाध शक्ती आहे. जेव्हा ही शक्ती आकाश मार्गाकडे उड्डाण केलं या शक्तीने सुद्धा, आणि त्याने शुंभाला पकडलं आणि दोघांमध्ये जे युद्ध सुरू झालं शुंभ आणि मा भगवतीमध्ये, ती कौशिकी, ती चामुंडा, वेगवेगळ्या नावांनी विख्यात असलेली ती त्या शुंभाशी लढू लागली. आणि शुंभ आणि या भगवतीचं जे युद्ध असेल, सैन्य प्रचिलम तस्य संगे तत्र चतुर्विधा हस्तरांबिका तू सायुधा बहुत आयुध तिने आरोढ केली. आपल्या जी भगवती आहे की तिच्या हाती खडग आहे, तलवार आहे, चाम आहे, पाश आहे, आणि ही सगळी आयुध तिने एकत्र केली आणि आपली सगळी आयुध त्या शुंभावरती चालवली. आणि 18 भुजामर्दिनी ती भगवती या सगळ्या आयुधांनी जेव्हा त्या शुंभावरती वार केला, सर्वाभरण भूषाढ्याम सर्व लक्षण समृताम स्तूयमाना सुरेर देवी भय क्षय निवारिणी. सर्व भूतांमध्ये वास करणारी तू जगदंबा आहे. पुष्पेच्य पूज्य मानच्य मंदार पुष्पोद्भवा. तुला पुष्पांनी जर पूजन केलं तर तुझी शोभा वाढते. कुर्वाणाम शंख निनरम घंटानाम मनोहरम. आणि जेव्हा जेव्हा तुझ्या पूजेमध्ये शंखनाद होतो, घंटनाद होतो, तेव्हा तेव्हा ती शक्ती प्रवाहित होते. आपण नवरात्रात आरती चालते आपली, आणि त्या आरतीच्या समय घंटा आणि शंख वाजला की आपल्या शरीरामध्ये एक तेज निर्माण होतं, तेव्हा ती शक्ती प्रवाहित झाल्याचं ते प्रमाण देते. आणि म्हणून कुर्वाणाम शंख निनदम घंटानाम मनोहरम, मनोहर शंखनाद आणि मनोहर घंटानाद झाला पाहिजे. दृष्टवाम ताम मोहन गच्छा, हे शुंभाचे काम विमोहा, तू कामामध्ये विवड झाला म्हणून माझी अपेक्षा केली. मी त्या परमपुरुष सदाशिवाची पत्नी आहे आणि म्हणून मी त्या सदाशिवाला कायमस्वरूपी माझा पती मानलेला आहे. सदाशिवम सदाशिवम सदाशिवच पत्तीम महा, अशा स्वरूपातून ती त्याला तरी ज्ञान पाजळते आहे. आता तर सावध हो, तुझ्या जर आता तुझे प्राण वाचवायचे असतील तर जा पाताळात. परंतु हा म्हणतो आता नाही जाणार, तू माझ्या भावाला मारलं ना, तुला मारूनच मी जाणार आहे. मग पुन्हा त्या देवीमध्ये आणि त्या शुंभामध्ये युद्धाचं जे परिमार्जन असेल, युद्ध हे भयावह परिस्थितीमध्ये गेलं आणि ती सर्व मंत्रमयी हेशा मोहिनी मत गर्विता, की ती गर्वापेक्षाही अतिगर्विष्ठ ती शक्ती म्हणजे भगवती आहे. सर्व मंत्रामध्ये अतिश्रेष्ठ मंत्र म्हणजे त्या भगवतीचा आहे. आणि सगळ्यात मोहिनी अवतारामध्ये मोहक रूप धारण करणारी ती भगवती, ती शक्तीच आहे. आणि तिला जर अशा पद्धतीने आपण सामोरं गेलं, तिला जर चरणारविंद गेलं तर ती कल्याण करेल, परंतु तिच्याशी 2 हात करण्याचं सामर्थ्य ठेवलं तर ते निर्जाडनच करते. आणि म्हणून पाताल गणम मेद्या न युक्तम सर्मरांगणात, आणि या रणांगणामध्ये येऊ नको रे, पाताळात जा. मी तुला अजून सांगते की कर्तव्यम कम कर्तव्यम, तुझं कर्तव्य काय आहे, तुझी गती काय आहे. किम कर्तव्यम क्वम गतव्यम विषमे समुपदेश. आणि त्या भगवतीने तिला समुपदेश दिला की तुझं कर्तव्य जाण, तुझी गती जाण. आणि तुझी गती सांगू, तुझं कर्तव्य काय, पाताळात गेला पाहिजे. आणि नाही गेला तर गती सांगू का, मरणम नोत्तम चात्र स्वीकृतम तू यशोपहा. मग तुला मरणाला सामोरं जावं लागेल. आणि मा भगवतीने आपल्या हाती शस्त्र आयुध घेतली आणि सर्व शस्त्र त्या शुंभावरती चालवून गेली. आणि त्या सर्व शस्त्रांनी जेव्हा शुंभावरच्या अंगावरती आघात झाले, शरीरावरती, मग त्याच्या छातीवरती सुद्धा त्या शस्त्रांनी आघात केला, त्याच्या बेंबीवरती आघात झाला, त्याचं संपूर्ण ब्रह्मांड जे मस्तिष्क आहे, मस्तिष्कावरती वार भगवतीने केले. आणि एकाच वारामध्ये हा शुंभ जो आकाशामध्ये लढत होता भगवतीशी,
हा निस्तेनाबूत झाला, त्याचा प्राण त्याला गमावावा लागला आणि मा भगवतीने एका ओंकारामध्ये त्याला त्या रणभूमीमध्ये विस्तारित करून दिलं. एवढं सामर्थ्य त्या भगवतीचं आहे, एवढी शक्तिमान ती भगवती आहे. इति ब्रुवाणाम कामर्ती वीक्षम तम जगदंबिका. सर्व जगतामध्ये, सर्व भारतवंशामध्ये सर्वश्रेष्ठ स्वरूपामध्ये ज्या स्त्रिया आहेत, ती स्त्री सर्व स्त्रियानाम कर्मते वीक्षम तम जगदंबिका. ती जगदंबिकेचं स्वरूप आहे. प्रहरस्त यथा कानम नाहम ना योध युद्धमे प्रभो. म्हणून कुठेही युद्ध करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आलं तेव्हा समजावं की ते शक्तीचे आव्हान आम्ही केलं पाहिजे, त्या शक्तीला आम्ही जाणलं पाहिजे. तेव्हा ती शक्ती कशी येते? जिव्हेनं कालिके क्रूरे. तेव्हा ती कालिका महाक्रूर अवतार धारण करते आणि ते जीवा विस्तार करते आणि कुरु प्रिय वाहमे. आणि त्यामध्ये त्या कुरु म्हणजे त्या कुरुक्षेत्रामध्ये, त्या रणभूमीमध्ये ती जो तिचा भक्त असेल, जो निष्ठेने लढत असेल, जो हिताकरता जनहिताकरता लढत असेल, त्याच्यासाठी ती साम्राज्ञी वरदस्त म्हणून शक्ती म्हणून प्रगट होते. आदिमा आदिशक्ती महाकाली माता की जय, माँ कौशिकी माता की जय, चामुंडा माता की जय, नऊ दुर्गा माता की, माँ कात्यायनी माता की जय. या स्वरूपातून शुंभाचा आणि शुंभाचा वध माँ भगवतीने केला. तिच्या आगाध लीला आहेत. या लीला आपण वर्षभर जरी देवी भागवत चाललं तरी त्या कळणार नाही आपल्याला. तिचं सामर्थ्य जगात आहे, त्या सामर्थ्याला आपलं जाणणं गरजेचं आहे. फक्त बस ती शक्ती जाणली की जगामध्ये आम्ही विजयीच आहोत. त्या शक्तीचा जागर हा नित्य तिचं स्मरण केलं पाहिजे. आमच्या मनामध्ये एकदा तरी तिच्या नामाचं चिंतन झालं पाहिजे की नाही नाही, ही शक्ती मला बळ प्रदान करणारी आहे, ज्ञान प्रदान करणारी आहे, बुद्धी प्रदान करणारी आहे. म्हणून त्या शक्तीचं आवाहन करूया, त्या शक्तीचं नाम जागर करूया आणि आजची सेवा त्या प्रथम सत्राला भगवतीच्या चरणारविंद समर्पित करूया. जगदंबा जगदंबा माता भवानी जगदंबा, जगदंबा माता भवानी जगदंबा, जगदंबा जगदंबा माता भवानी जगदंबा जगदंबा माता भवानी जगदंबा, जगदंबा जगदंबा माता भवानी जगदंबा. जगदंबा माता भवानी जगदंबा.